काल संध्याकाळी आपण चर्चा केली भगवंतांच्या या पृथ्वी तलावरती आविर्भावाची कारण, बहिरंग कारण आणि अंतरंग कारण, बाह्य कारण आणि अंतरंग कारण यांची आपण चर्चा केली. त्यानंतर आपण चर्चा केली श्री रामायणाचं महत्त्व आणि त्याचा थोडासा इतिहास आपण पाहिला. रावणाचा इतिहास पाहिला, कशा प्रकारे रावणाचा जन्म झाला. आणि त्याच्या आधी आपण चर्चा केली की एखादं शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण कुठल्या कुठल्या स्तरावरती त्या शास्त्राचं अध्ययन करू शकतो. शब्दशः स्तरावरती, नैतिक स्तरावरती किंवा रूपक मेटॅफोरिक स्तरावरती. आणि त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेतून 4थ्या अध्यायातून आपण चर्चा केली की कशा प्रकारे भगवंत धर्माचं संस्थापन करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी पृथ्वी तलावर प्रकट होतात. पण ही सर्व बाह्य कारण आहेत भगवंतांच्या प्रकटीकरणाची किंवा भगवंतांच्या प्रकट होण्याची किंवा त्यांचं अवतरण होण्याची आध्यात्मिक जगतातनं भौतिक जगतामध्ये. पण त्यांची अंतरंग कारण जी सर्वात महत्वाची आहेत असं एक कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याची चर्चा आपण केली. ते म्हणजे जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की माझा जन्म आणि कर्म या पृथ्वी तलावरती प्रकट झाल्यानंतर हे दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत. आपल्या सर्वांप्रमाणे बद्ध भौतिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या जीवांप्रमाणे भगवंतांचं अवतरण आणि त्यांचे जन्म आणि कर्म हे भौतिक बंधनाने जखडलेले नाही आहेत. भगवंतांचे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत, आध्यात्मिक स्तरावरती आहेत. आणि एवं यो वेत्ति तत्व, ज्याप्रमाणे अशा प्रकारे जो जाणेल मला त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, अशा व्यक्तीला हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा या भौतिक अशा महाभयंकर क्षणभंगूर नश्वर अशा भौतिक जगतामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. मामेति सोर्जुन, तो असा व्यक्ती, असा भक्त भगवत धामाला परत भगवंतांच्या सानिध्यात, त्यांच्या भक्तांच्या सानिध्यात नित्य वास्तव्यासाठी परत भगवत धामात जाईल. त्यानंतर आपण चर्चा केली काही इतिहास श्री रामायणातनं आपण जाणून घेतला. जसं कैकशीच्या पोटी विश्रवा ऋषींद्वारे 4 पुत्रांचा, 3 पुत्र आणि 1 कन्या यांचा जन्म होतो. आणि त्यानंतर कशा प्रकारे ते तपस्या करून वरदान प्राप्त करून घेतात ब्रह्मदेवांकडून. आणि रावण त्यानंतर अतिशय गर्वित होऊन वेदवती प्रती खूप मोठा अपराध करून तिच्याकडनं शाप प्राप्त करून घेतो. आणि त्यानंतर अयोध्येवरती आक्रमण करून अनरण्य राजा, जो इक्ष्वाकू कुलातले एक महान राजा होते, त्यांचा वध करून त्यांच्याकडूनही शाप प्राप्त करून घेतो की आमच्या इक्ष्वाकू कुळामधून, रघु कुळामधून एक महान राजा येणाऱ्या भविष्यामध्ये तुझा समूळ नायनाश करून तुझ्या संपूर्ण कुळाचं उच्चाटन करेल. अशा प्रकारे इथपर्यंत आपण काल चर्चा केली होती. आज त्याच्या पुढची चर्चा आपण सुरुवात करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे श्री रामायण जे आहे ते श्रीमान वाल्मिकी मुनींद्वारे बनवलं गेलं सर्वप्रथम. आणि त्यानंतर अनेक भगवान रामचंद्रांच्या लीला आणि कथा अनेक ग्रंथांद्वारे वाल्मिकी मुनींनंतरही खूप प्रसिद्ध झाल्या. अशी अनेक रामायणं ही खूप प्रसिद्ध आहेत. त्यातली काही प्रसिद्ध म्हणजे उत्तर भारतामध्ये तुलसीदासांद्वारे लिहिलं गेलेलं श्रीरामचरितमानस, दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध असलेलं कंब रामायण किंवा आनंद रामायण, अध्यात्म रामायण, अशा प्रकारे जवळपास 70 प्रकारचे रामायण इतरही अनेक देशांमध्ये, पूर्व आशियाई देशांमध्ये अनेक प्रकारच्या भगवान रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन आढळतं. पण अनेक आचार्यांनी, अनेक प्रमाणित आणि प्रामाणिक गुरु परंपरेमधल्या गुरूंनी सांगितलेलं आहे की सर्व रामायणांचा आशय जर वाल्मिकी रामायणा, जो मूळ रामायण आहे, श्री वाल्मिकी मुनींनी लिहिलेला इतिहास, त्याच्या जर त्याच्या सोबत किंवा त्याच्या विरुद्ध न जाता जर या रामकथेचं वर्णन होत असेल तर त्याचा स्वीकार केला जाऊ शकतो. म्हणजे तात्विक दृष्ट्या आणि
रसशास्त्राच्या दृष्टीने या इतर रामायणातल्या काही गोष्टी जर वाल्मिकी रामायणाच्या विरोधात जात असतील तर त्यांचा स्वीकार नाही केला पाहिजे. कारण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे, रामायण महाभारत हे इतिहास आहेत, स्मृतिशास्त्राचा भाग आहे. आणि स्मृतिशास्त्रामध्ये मंत्रांचे जे वर्ण आहेत, श्लोकांचे जे वर्ण आहेत म्हणजे अक्षर आहेत, ती महत्वाची नसून त्याचा मागचा आशय, त्याचा मागचा अर्थ हा महत्वाचा आहे. पण श्रुतिशास्त्रांमध्ये, श्रुतींमध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये जसेचे तसे मंत्र म्हणणं, जर त्यातनं योग्य साक्षात्कार आणि योग्य लाभ प्राप्त करायचा असेल तर ते फार महत्वाचं आहे. पण स्मृतींसाठी स्मृतींचे शब्द कदाचित प्रत्येक युगानुसार, प्रत्येक काळानुसार बदलू शकतील, पण स्मृतींमध्ये अर्थ आणि त्याचा आशय आणि त्याचं तात्पर्य हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा स्मृतिशास्त्रांमधील वेगवेगळे काय म्हणता येईल त्याला, व्हर्जन्स किंवा वेगवेगळे लीलांची वेगवेगळी वर्णनं अनेक ठिकाणी आढळतात थोड्याशा फरकाने. जसं जे मूळ वाल्मिकी रामायण आहे त्यामध्ये कुठेही लक्ष्मण रेखेचा उल्लेख नाही आहे. लक्ष्मणाने जे रेखा आखली, जेव्हा मारीच लक्ष्मण म्हणून ओरडला रामचंद्रांकडनं वध झाल्यानंतर मरता मरता, तेव्हा जेव्हा लक्ष्मण रामचंद्रांच्या मदतीसाठी निघालेले माता सीतेच्या सांगण्यावरून, तेव्हा त्यांनी लक्ष्मण रेखा आखली पर्णकुटीच्या बाहेर. अशा प्रकारचं कुठलंही वर्णन वाल्मिकी रामायणात आढळत नाही. हे वर्णन रामचरितमानस मध्ये आहे तुलसीदासांच्या. त्यानंतर शबरीने रामचंद्रांना किष्किंधामध्ये असताना हम्पी या ठिकाणी आजही शबरीची गुफा आहे. आम्ही यात्रेला गेलो होतो 1-2-3दा, तेव्हा तिथे शबरीच्या गुफेचं दर्शन झालं. तर त्या गुहेच्या बाहेर शबरीने रामचंद्रांना वनातील फळं खाऊ घातली, काही बोरं आणि इतर काही फळं. पण वाल्मिकी रामायणात असं कुठेही वर्णन नाहीये की शबरीने आधी ती बोरं तोडून स्वतः चाखून तेच बोर रामचंद्रांना दिलं. ते वर्णन तुलसीदासांच्या रामचरितमानस मध्ये आहे. आणि अशा अनेक प्रसंग आहेत जिथे भेदभाव आहेत, थोडेसे फरक आहेत, पण या प्रसंगांचा स्वीकार केला जातो आणि ते ग्राह्य धरले जातात. कारण त्यामुळे त्या लीलेतला जो रस आहे, रसिक दृष्ट्या आणि तात्विक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या तो वाढला जातो. कारण अनेक वेळा भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या एकाच ठिकाणी लिहून त्या पूर्ण होत नाहीत. त्या लीलेमध्ये अनेक काय म्हणतात त्याला, त्याचे कानेकोपरे असतात जिथे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या युगांमध्ये सुद्धा ह्या लीला होत असतात. त्यामुळे अनेकदा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये, महान आचार्यांच्या हृदयामध्ये भगवंत काही गोष्टी प्रकट करतात आणि त्याद्वारे त्यांच्या लीलांचं लिखाणही होतं. पण जर मूळ ग्रंथाला, वाल्मिकी रामायणाला, मूळ ग्रंथातील तत्वाला, त्यानंतर त्यातल्या रसास जे रसिक प्रेम आहे भक्तांचं भगवंतांप्रती, त्याच्या मूळ आशयाला जर तडा जात असेल तर या गोष्टी स्वीकार केल्या जात नाहीत. जे आजकाल आपल्याला पाहायला मिळतं मॉडर्न युगामध्ये, अनेक जण रामायण आणि महाभारतावरती मनाला वाटेल ते ग्रंथ लिहित आहेत, काहीही लिहित सुटलेत. आणि अनेक लोक, हजारो लोक, करोडो, लाखो लोक त्याचे ग्रंथ विकत घेत आहेत आणि वाचतात. आणि मग त्यांच्या मनात हजारो प्रश्न काय म्हणतात त्याला प्रकट होतात आणि मग त्यांना कन्फ्युजन वाढत जातं. त्यांना शास्त्रांद्वारे योग्य ज्ञान प्राप्त करून भगवंतांप्रती श्रद्धा दृढ होण्याऐवजी अशा लोकांमध्ये प्रश्न आणि शंका जास्त उत्पन्न होतात, ज्याद्वारे ते अतिशय एक फेथलेस, श्रद्धाहीन किंवा कन्फ्युज्ड, भ्रमित असं जीवन जगत राहतात आणि कधीही ते तात्पर्याला येत नाहीत. कारण हे शास्त्र ते एका प्रामाणिक आणि प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमधनं समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. कारण फक्त संस्कृत भाषा आली किंवा काही शास्त्रांचं ज्ञान असलं म्हणजे तो व्यक्ती सर्व जाणतो, ही संकल्पना खूप चुकीची आहे. कारण तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ फिजिक्स शिकायचं असेल तर तुम्ही कुठल्या शिक्षकाकडे जाल? ज्याला फिजिक्स हा विषय येतो का ज्याला खूप छान इंग्लिश येतं? फिजिक्स तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकायचंय, मग तुम्ही फिजिक्सच्या जाणत्या व्यक्तीकडे जाल
का जो व्यक्ती खूप छान इंग्लिश बोलतो पण त्याला फिजिक्स अजिबात येत नाही अशा व्यक्तीकडे जातो. साहजिकच आपण एखाद्या फिजिक्सच्या शिक्षकाकडे जाऊ, जो फिजिक्समध्ये पारंगत आहे. कदाचित त्याची इंग्लिश भाषा एवढी छान नसेल, पण तो तुम्हाला उत्तम फिजिक्स शिकवू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आध्यात्मिक प्रगतीबद्दल चर्चा होते, भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याबाबत चर्चा होते, तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या संस्कृत पांडित्याकडे न पाहता किंवा त्याच्या शास्त्रांच्या शुष्क ज्ञानाकडे न पाहता त्या व्यक्तीकडे भगवंतांप्रती भक्ती किती आहे ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आणि जर त्याला संस्कृत येत असेल, तो पंडित असेल, शास्त्र, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही चुकीच नाहीये. जसं एखाद्या व्यक्तीला फिजिक्स येत असेल आणि इंग्लिशही छान येत असेल तर चांगली गोष्ट आहे, उत्तम. पण ते इंग्लिश येणंच ही काही त्याची अट नाहीये, त्याच्यासाठी गरज नाहीये. त्याचप्रमाणे भगवंतांची भक्ती करण्यासाठी या बाह्य गोष्टी असल्याच पाहिजेत असं नाही. पण आपण इथे पाहायला आपल्याला मिळतं की वाल्मिकी मुनींकडे या दोन्ही गोष्टी खूप सुंदर होत्या. अतिशय महान भगवंतांचे भक्त बनले ते नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याचबरोबर ब्रह्मदेवांच्या कृपेने ते अतिशय सुंदर अशा एका छंदामध्ये त्या छंदाचा शोध लावला त्यांनी ब्रह्मदेवांच्या कृपेने. सर्वप्रथम तो छंद वापरला गेला जो भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो, ज्याला अनुष्ठुप छंद म्हणतात. 32 अक्षरांचा हा छंद, प्रत्येक ओळीत 8-8 अक्षर. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवृस्तरम अशा प्रकारे, किंवा सर्वधर्मान परित्यज्य हा जो छंद आहे अनुष्ठुप छंद, त्याची सुरुवात सर्वप्रथम वाल्मिकी मुनींनी केली. वाल्मिकी मुनी सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे त्यांचा इतिहास, ते खूप निर्घृणपणे क्रूरपणे एका शिकाऱ्याच्या रूपामध्ये प्राण्यांची हत्या करत असत. आणि नंतर नारद मुनींनी येऊन वाल्मिकी मुनींचा उद्धार केला आणि त्यांना मरा 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 म्हणत राम 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 भगवंतांच्या नावाचा जप करायला शिकवला. आणि त्या राम नाम कीर्तनाने वाल्मिकींचा उद्धार झाला, त्यांच्या हृदयात परिवर्तन झालं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला जसं आपण म्हणतो. आणि नारद मुनी वाल्मिकी मुनींचे गुरु बनले साहजिकपणे, आणि वाल्मिकींचं हृदय परिवर्तन झालं. आणि एकदा वाल्मिकी त्यानंतर खूप छानपणे वेदाध्ययन करू लागले, तपश्चर्या करू लागले, त्यांचे अनेक शिष्य बनले आणि त्या शिष्यांचं एक सुंदर प्रशिक्षण वाल्मिकी मुनी त्यांच्या आश्रमामध्ये घडवून आणत असत. तर अशाच प्रकारे एक दिवस वाल्मिकी मुनी त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या शिष्यांसमवेत काही भगवत कथेचं श्रवण कीर्तन चर्चा चालू असताना नारद मुनी तिथे प्रकट झाले. आणि नारद मुनी प्रकट झाल्यानंतर वाल्मिकी मुनींनी त्यांच्या सर्व शिष्यांनी नारद मुनींना साष्टांग दंडवत केला, त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसण्यास एक छान आसन प्रदान केलं. रामायणात आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी जेव्हा आपल्या घरामध्ये काही वरिष्ठ येतात किंवा काही अतिथी येतात किंवा इतर काही बऱ्याच वेळा अनोळखी व्यक्तीही येतात, तेव्हा त्यांचं खूप सुंदररित्या स्वागत केलं जातं. ही वैदिक संस्कृती आहे आणि ह्याला म्हणतात अतिथी सत्कार, अतिथी देवो भव. आणि अतिथी नावामध्येच तो येणाऱ्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, त्याचं नाव आहे अतिथी. अतिथी, जो तिथी न सांगता येतो, जो अपॉइंटमेंट न घेता येतो, त्याला म्हणतात अतिथी. बऱ्याच वेळा व्यक्ती सांगून आपल्याकडे येतात तरी आपल्याला वाटतं अरे आला हा, कशाला आला, डिस्टर्ब करणार, आता वेळ खाणार, हे करणार ते करणार. पण शास्त्रांमध्ये म्हटलेले अतिथी देवो भव. जरी एखादा व्यक्ती तिथी न सांगता जरी आला तरी त्याचं योग्य रीतीने स्वागत, त्याच्या जे काही योग्य पद्धती असेल त्या पद्धतीप्रमाणे, त्या व्यक्तीच्या काय म्हणतात त्याला स्थितीला अनुसरून किंवा त्या व्यक्तीच्या पोझिशनला अनुसरून जे काही योग्य स्वागत आहे त्या पद्धतीने आदरातिथ्य त्या व्यक्तीचं स्वागत झालं पाहिजे. हो, आता कलियुगामध्ये परिस्थिती बदलली, बऱ्याच वेळा फसवणूक होते, घरांमध्ये दरोडे वगैरे टाकले जातात वगैरे सर्व गोष्टी आहेत, पण या सर्वांचं भान ठेवून कमीत कमी आपल्या ओळखीच्या व्यक्तींसाठी तरी आपण योग्य पद्धतीने याचं आपल्या जीवनात अवलंबन करू शकतो. तर वाल्मिकी मुनींनी अतिशय सुंदररित्या नारद मुनींचं स्वागत केलं. आणि दुसरा गुण आपल्याला इथे पाहायला मिळतो रामायणात अनेक ठिकाणी, जेव्हा वरिष्ठ आपल्याहून वृद्ध व्यक्ती, भले ती वयोवृद्ध असेल, ज्ञानवृद्ध असेल, ज्ञानाने वृद्ध असेल, वयाने कदाचित कमी असेल किंवा भक्तीने वृद्ध असेल, कारण वय म्हणजे काय, शरीराचं वय आहे. शरीर तर तसंही नश्वर आहे, आपण सर्वजण नित्य जीवात्मे आहोत, भगवंतांचे अंश. एखादा व्यक्ती वयाने मोठा आहे, एखादा व्यक्ती वयाने लहान आहे, त्याचा फरक पडत नाही. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे,
पुनर्जन्मांच्या केसेसमध्ये इएन स्टीव्हन्सन आपण मागे चर्चा केली होती भगवद्गीतेच्या सत्रांमध्ये. एखाद्या आजोबा, अनेक ठिकाणी असं झाले, आजोबा मरण पावले आणि मुलाच्या नातवाच्या घरातच जन्म घेतलाय त्यांनी. अशी काही पुनर्जन्माची उदाहरणं आहेत. त्या घराशी इतकी आसक्ती त्या व्यक्तीची, त्याने तिथे जन्म घेतला आणि आता त्याचा मुलगा त्याचा आजोबा झाला. अशाही घटना घडलेल्या आहेत. मग जो तो आजोबा होता त्या मुलाला मुलगा समजत होता, आता तो मुलगा त्याचा आजोबा झाला, नातवाच्या घरी त्यांनी जन्म घेतलेला आहे. अशा प्रकारे या भौतिक जे काही आपल्या स्थिती आहेत, आपले जे काही पोझिशन्स आहेत, आपण काही जे काही चरित्र वेगवेगळे निभावतोय ते क्षणभंगूर आहेत, क्षणिक आहेत. पण आध्यात्मिक स्तरावरती आपण विचार केला पाहिजे की जे ज्ञानवृद्ध आहेत, भक्तीने वृद्ध आहेत, आपल्याहून प्रगत आहेत, अशा व्यक्तीकडनं आपण प्रश्न विचारले पाहिजेत, आपण जिज्ञासा केली पाहिजे. जे आपल्याला रामायणात पदोपदी पाहायला मिळतं. भगवान रामचंद्र स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते स्वतः भगवान विष्णू त्यांचे एक प्रकारे भक्त आहेत, विश्वामित्र मुनी. पण तिथे गुरूंचं किंवा एका वरिष्ठांचं रूप घेऊन तिथे भगवंतांच्या लीलेमध्ये ते प्रविष्ट आहेत. त्यामुळे विश्वामित्र मुनींकडे सुद्धा आपण पाहाल की रामचंद्र किती सुंदर प्रश्न विचारतायत. जेव्हा ते विश्वामित्र मुनींसोबत गेले, त्यानंतर मिथिलेला गेले पुढे. अशा प्रकारे आपल्याला या दोन गोष्टी पाहायला मिळतात की म्हणून म्हटलेलं आहे भागवतामध्ये सुद्धा, शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया विप्रा पुण्य तीर्थ निषेवणात. दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात आहे भागवतामध्ये, पुढच्या रविवारी कदाचित हा श्लोक येईल. शुश्रूषो श्रद्धानस्य, की ऐकण्यासाठी असलेली ऐकलेला भगवंतांबद्दल श्रवण करण्यासाठी असलेली आतुरता, असलेला उत्साह, आणि स्यान महत्सेवया विप्रा, महत्सेवा, आपल्याहून वृद्ध असणाऱ्या व्यक्तींची सेवा, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, भक्तीने वृद्ध, स्यान महत्सेवा विप्रा पुण्यतीर्थ निषेवणा. हे भक्तीमध्ये प्रगती करण्याची भक्तीमध्ये प्रगती करण्याचे हे दोन गुपित आहे, सिक्रेट आहे, ओपन सिक्रेट. जे गुपित असलं तरी ते सर्वांना माहिती आहे, शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे नारद मुनींचं स्वागत झाल्यानंतर वाल्मिकी मुनींनी नारद मुनींना प्रश्न विचारले. आणि हे पहिले काही श्लोक आहेत रामायणातले, जिथे नारद मुनींना वाल्मिकी ऋषी प्रश्न विचारतायत. म्हणतात असा कोण व्यक्ती आहे जो पूर्णपणे चारित्र्यवान आहे, पूर्णपणे परफेक्ट आहे, सत्यवादी आहे, प्रामाणिक आहे, नेहमी कृतज्ञपणे वागणारा आहे, अतिशय सुंदर चारित्र्य, अतिशय प्रामाणिक चारित्र्य, आणि दयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांशी समानतेने वागणारा आहे, असा कोण व्यक्ती आहे या पृथ्वी तलावरती. अशा प्रकारे अनेक श्लोकांमध्ये त्यांनी प्रश्न विचारले. आणि मग नारद मुनींनी संक्षिप्त रूपामध्ये रामायणाचं वर्णन वाल्मिकी मुनींना केलेलं आहे तिथे. आणि त्यानंतर वाल्मिकी मुनी नारद मुनींचे आशीर्वाद घेतात. नारद मुनी तिथून निघून जातात. आणि वाल्मिकी मुनी एकदा त्यांच्या आश्रमापासून काही अंतरावरती वनामध्ये विचरण करत असताना ते पाहतात की क्रौंच पक्षी, जो एक बगळ्याप्रमाणे पक्षी असतो, त्या क्रौंच पक्षाची एक जोडी, नर आणि मादी, तिथे एकमेकांच्या सहवासात संभोग करताना त्यांना दिसतात. आणि त्याच वेळी एक बाण येऊन त्या नराच्या छातीत जाऊन त्याचा वध केला जातो. आणि तो नर पूर्ण रक्तामध्ये लथपथ होऊन पृथ्वी जमिनीवरती पडतो आणि मरण पावतो. अतिशय भयभीत झालेली ती मादी आक्रोश करत तिचा जो नर होता त्याच्या मृत्यूबद्दल खूप आक्रोश करत तिथे रडत उभी. आणि तेव्हा वाल्मिकी मुनी पाहतात, जरी तेही पूर्वी असं करायचे, पण आता त्यांचं हृदय पूर्णपणे परिवर्तन झाल्याने अशा एखादं कृत्य पाहून त्यांच्या हृदयात खूप करुण भावना दाटून आली. आणि त्यांना खूप रागही आला की कोण क्रूर व्यक्ती आहे जो असं कार्य करतोय. आणि तेव्हा त्यांना तिथे एक पारधी दिसला. आणि त्या पारध्याला वाल्मिकी मुनींनी दिला आणि शाप देऊन ते परत दुसऱ्या वाटेने निघत होते. तेव्हा त्यांना हृदयामध्ये खूप दुःख वाटू लागलं की मी माझ्या रागाच्या भरात या पारध्याला एवढा मोठा शाप दिला. आणि ते त्यांचे शिष्य भरद्वाज मुनींना सांगू लागले की माझ्या मुखातनं असे शब्द बाहेर पडले, माझी इच्छा नव्हती, पण रागाच्या भरात असे शब्द माझ्या मुखातनं बाहेर पडलेले आहेत. आणि त्याच क्षणी भरद्वाज मुनी आणि वाल्मिकी मुनींसमोर साक्षात चतुर्मुख ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि ब्रह्मदेव वाल्मिकी मुनींना म्हणू लागले की हे वाल्मिकी, तू चिंता करू नकोस. वाल्मिकींनी त्यांना दंडवत केला, प्रणाम केला. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना सांगू लागले की मी स्वतः तुझ्या मुखातून बोललेलो हे शब्द, आणि हा जो
छंद आहे, ज्या छंदाद्वारे तू हा शाप दिलेला आहेस. आणि त्याच्या आधी वाल्मिकी मुनींना समजून चुकलं, अरे मी हा शाप बोललो, पण मी हा शाप एका सुंदर संस्कृत छंदामध्ये बोललेलो आहे, एका सुंदर मीटरमध्ये बोललेलो आहे, एका सुंदर श्लोक रचनेमध्ये हा शाप दिला गेलेला आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी येऊन सांगितलं की हो, हा अनुष्टुप छंद ज्याची तू आज माझ्या इच्छेनुसार निर्मिती केलेली आहे, आणि आता मी तुला एक कर्तव्य देतोय पार पाडण्यासाठी की प्रभू रामचंद्रांचं चरित्र तू आता ह्याच सुंदर छंदामध्ये, अनुष्टुप छंदामध्ये तुम्ही आता त्याची रचना करा. आणि ब्रह्मदेवांचे आशीर्वाद प्राप्त करून वाल्मिकी मुनींच्या आश्रमातनं त्यांना आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि मग वाल्मिकी मुनींनी खूप कठोर अशी ध्यानधारणा करून, तपश्चर्या करून ब्रह्मदेवांचे आशीर्वाद प्राप्त केले. आणि मग त्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मदेवांच्या कृपेने भगवान रामचंद्राच्या संपूर्ण लीला प्रकट झाल्या. आणि त्या क्षणी वाल्मिकी मुनींनी 24,000 श्लोकांमध्ये या रामायणाचं वर्णन केलं किंवा त्याची बांधणी केली. तेव्हा लिहिलं जायचं नाही कुठलंही शास्त्र. लक्षात घ्या, वाल्मिकी मुनींनी रामायण हाताने असं लिहिलेलं नाहीये कुठेही. लिहिण्याची पद्धत ही कलियुगामध्ये चालू झाली. आणि रामायण तर 4 युगांपूर्वीच्या त्रेतायुगामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या युगांमध्ये कलियुग सोडून सर्व आध्यात्मिक वैदिक शास्त्रिक ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेमध्ये मुखोद्गत करून बोललं जायचं. म्हणजे गुरु सांगायचे, शिष्य ते ऐकून ऐकून पूर्णपणे ते पाठ करायचे सर्व श्लोक. आणि त्यानंतर अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान दिलं जायचं. हजारो श्लोक हे कंठस्थ असायचे सर्व शिष्यांना. आणि कलियुगाच्या सुरुवातीला व्यासदेवांनी हे सर्व शास्त्र लिहून ठेवले आपल्या सर्वांसाठी, कलियुगातल्या जीवांसाठी. तर वाल्मिकी मुनींनी या रामायणाची रचना केली. आणि मग ते विचार करू लागले की हे सुंदर काव्य जे मी बनवलेले ते कुणाला शिकवलं पाहिजे आता सर्वप्रथम. आणि त्यांच्या डोळ्यासमोर सीतामातेचे 2 पुत्र जे त्यांच्याच आश्रमात राहत होते, आणि त्यांना माहिती होतं की हे प्रभू रामचंद्रांचेच पुत्र आहेत आणि यांच्याहून योग्य दुसरा असा शिष्य नाही आहे शास्त्र समजून घेण्यासाठी. आणि म्हणून लव आणि कुश यांना हे 7 कांडांमध्ये रचना झालेलं 24,000 श्लोकांचं रामायण श्री वाल्मिकी ऋषींनी शिकवलं वाल्मिकी मुनींनी. आणि त्यानंतर त्यांनी लव कुश या दोघांना, लहान बालक होते ते 6-7 वर्षाचे तेव्हा त्यांना आदेश दिला की तुम्ही हे रामायण संपूर्ण विश्वामध्ये ह्याचा प्रसार करा, वेगवेगळ्या स्तरावरती जाऊन. आणि त्यानंतर लव आणि कुश वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या रस्त्यांवरती जाऊन रामायणातील श्लोक गात, आनंदाने नाचत, कीर्तन करत, आणि अनेक घराघरातील लोक या सुंदर राजपुत्र जे एका ऋषीपुत्रांच्या वेशामध्ये होते, वल्कल वगैरे जटा त्यांच्या, पण अतिशय तेजस्वी, अतिशय लोभस असं त्यांचं रूप, ते पाहायला अनेक लोक आणि त्यांच्याकडनं अतिशय मधुर सुंदर शब्दात प्रभू रामचंद्राची कथा ऐकण्यासाठी अनेक लोक जमायचे. आणि असंच कीर्तन करत करत प्रभू रामचंद्रांचे लीला गात लव आणि कुश अयोध्येमध्ये गेले. अयोध्या शहरामध्ये वाल्मिकी मुनींच्या आश्रमापासून काही अंतरावरती, आणि अयोध्या शहरामध्ये ते प्रभू रामचंद्रांचे गुण गाऊ लागले. आणि तेव्हा बातमी साहजिकच प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचली. आणि त्या दोन्ही बंधूंना, लव आणि कुश यांना, प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये पाचारण करण्यात आलं. कुणालाही माहिती नाही की हे प्रभू रामचंद्रांचे पुत्र आहेत 2. आणि त्यावेळी लव आणि कुश यांनी प्रभू रामचंद्रांसमोर, त्यांच्या सर्व बंधूंसमोर रामायणाचं गान करण्यास सुरुवात केली. जसं आपण ऐकतो, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. की प्रभू रामचंद्रांप्रमाणेच अतिशय सुंदर तेजस्वी असं रूप त्या लवकुशांचं, आणि त्यांच्याद्वारे खूप मधुर आणि सुंदर शब्दामध्ये या रामकथेचं, रामायणाचं वर्णन अयोध्येत
रामचंद्रांच्या दरबारात सुरू झालं. आणि तिथे लवकुश वर्णन करू लागले की अयोध्या मनुनिर्मित नगरी, जसं गदी माडगुळकरांनी लिहून ठेवलंय की सुंदर रामायणाचा आधार घेऊन लिहिलेले त्यांनी गीत, खूप सुंदररित्या लिहिलेली. आणि अयोध्येमध्ये जी मनुनिर्मित नगरी आहे, वैवस्वत मनु जे विवस्वान सूर्यदेवांचे पुत्र आहेत, त्यांच्याद्वारे इक्ष्वाकू राजकुळातील राजांसाठी बांधली गेलेली, म्हणजे त्यांच्याच कुळामध्ये, त्यांच्या सूर्यकुळामध्येच हे सर्व राजे, वैवस्वतांचे पुत्र, वैवस्वत मनूंचे पुत्र इक्ष्वाकू, इक्ष्वाकूंचे पुत्र माझ्या मते गधी राजा नाही, इक्ष्वाकूंचे पुत्र ती रघुकुळाची एक आहे. त्यानंतर अनेक राजांनंतर अनरण्य राजा येतात आणि त्यानंतर ती 4-5 राजांनंतर दशरथ राजा. अशा प्रकारे हे कुळ आहे, ते दिलेलं आहे रामायणामध्ये, मला नाव आठवत नाही त्यात. तर या इक्ष्वाकू कुळामध्ये, रघुकुळामध्ये जे सूर्यदेवांपासून आलेलं आहे आणि सूर्यदेवांचे पुत्र वैवस्वत मनू यांच्यापासून आलेलं आहे, तर त्यांच्याद्वारे या अयोध्येचं निर्माण झालं. इक्ष्वाकूंचे पुत्र सगर, सगरांचे पुत्र भगीरथ, आणि भगीरथांचे मग पुढे येत दशरथ राजांपर्यंत, अनरण्य आणि इतर राजे, आणि मग दशरथ राजांपर्यंत. अशा प्रकारे ते कुळ आहे. तर अतिशय सुंदर अयोध्या नगरीचं वर्णन केलेले अनेक श्लोकांमध्ये. खूप पुण्यवान, चारित्र्यवान सर्व प्रजाजन, अयोध्येतले सर्वजण सत्यवादी, कुणीही कधीही कोणाशी खोटं न बोलणारे, कुठलं पाप न करणारे, कुणाकडे वाईट नजरे न पाहणारे सर्वजण, ज्याला रामराज्य म्हणतात, अतिशय सुखी, आनंदी, समाधानी, भरभराटीनं आलेलं असं राज्य अयोध्येचं, त्याचं वर्णन लव आणि कुश करत आहेत. आणि एवढं सगळं व्यवस्थित असताना धनधान्य, संपत्ती आणि मोठे मोठे राजे रजवाडे, अशा सुंदर हिरे, माणिक, मोती, पाचू इत्यादींनी बनलेली घरं, आणि रस्त्यांवरती खूप सुंदर अत्तरांचे सडे मारले जात, खूप अतिशय वैभवशाली असं राज्य होतं. पण असं एवढं सारं वैभव आणि एवढी सारी सुंदर राज्य रचना आणि सर्व प्रजाजन असताना सुद्धा दशरथ राजाला एक दुःख होतं, ते म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यांना एक कन्या होती जिचं नाव शांता, आणि ती कन्या ही दशरथ राजांनी त्यांचे एक अतिशय जवळचे मित्र राजा रोमपाद यांना दत्तक दिली होती सांभाळ करण्यासाठी. कारण राजा रोमपादांना सुद्धा एकही अपत्य नव्हतं, आणि आता होती ती कन्या ही रोमपाद महाराजांना देऊन टाकली त्यांच्या प्रेमापोटी. आणि आता दशरथ राजांना पुत्रप्राप्ती नव्हती, जी एका राजाची एक खूप महत्वाची जबाबदारी आहे. कारण राजा हा सर्व प्रजेचं नेतृत्व करणार आहे, तर राजाची एक जबाबदारी आहे की त्याच्यानंतर एक त्याच्याच प्रमाणे योग्य असा एक राजा तयार करून त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून त्याला उभं करणं, ही सुद्धा एक राजाची जबाबदारी आहे, ज्याच्याकडे तो राज्याचा राजकारभार हस्तांतरित करून पुढे त्याच्या पुढच्या प्रवासाला, वानप्रस्थ प्रवासाला लागू शकेल. तर या दुःखामुळे दशरथ महाराज चिंतातूर होते, आणि एक दिवस त्यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना आणि राज्यातील सर्व जे अमात्य किंवा जे ब्राह्मण होते त्यांना बोलवून त्यांचा एक विचार प्रकट केला त्यांच्या समोर की मला पुत्रप्राप्ती होत नाहीये. मला असं वाटतंय की आपण एक अश्वमेध यज्ञ करावा, ज्याद्वारे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने कदाचित मला एखादा पुत्र प्राप्त होईल. आणि जेव्हा दशरथ महाराजांनी अशा प्रकारे त्यांची इच्छा प्रकट केली, तेव्हा त्यांचे जे मुख्यमंत्री होते सुमंत्र, त्यांनी दशरथ महाराजांना थोडं बाजूला घेतलं आणि ते म्हणाले, महाराज तुम्ही आता आठवण करून दिली, मला एक खूप महत्वाची घटना आठवली. एक खूप जुनी अशी एक ऐतिहासिक गोष्ट आपल्या कुळामध्ये घडलेली आहे. ती म्हणजे ब्रह्मदेवांचे पुत्र सनत कुमार, 4 कुमारांमधले एक, या सनत कुमारांनी अनेक पिढ्यांपूर्वी एक घोषणा केलेली, एक भविष्य सांगितलेलं की अनेक पिढ्यांनंतर या इक्ष्वाकू कुळामध्ये एक राजा होईल दशरथ नावाचा, आणि त्याला पुत्र प्राप्ती होणार नाही. पण जर या राजाने अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ हे 2 यज्ञ ऋष्यशृंग नावाच्या एका महान ऋषीद्वारे जर करवले, तर या राजाला पुत्रप्राप्ती होऊ शकेल आणि त्याला 4 पुत्र प्राप्त होतील, अशी घोषणा सनत कुमारांनी खूप पूर्वी केली होती. आणि त्यानंतर सुमंत्र दशरथ महाराजांना
या ऋष्यशृंगाची किंवा श्रृंगी ऋषींची गोष्ट सांगू लागला की तुमचे मित्र रोमपाद महाराज, ज्यांना तुम्ही तुमची कन्या शांता दत्तक म्हणून दिलेली आहे, त्या रोमपाद महाराजांच्या राज्यामध्ये, ज्यांचं राज्य आजचं बिहार किंवा ज्याला अंगदेश म्हटलं जातं, त्या अंगदेशाचे राजा हे रोमपाद महाराज होते. आणि त्यांच्या राज्यात खूप मोठा दुष्काळ पडलेला, आणि दुष्काळ पडल्यामुळे सर्व प्रजेचे खूप भयानक हाल, आणि वनामधील सुद्धा जे काही प्राणी वगैरे होते त्यांचेही खूप हाल, आणि जे हिंस्त्र श्वापद होते ती शहरामध्ये येऊन लोकांवरती हल्ला करू लागले. खूप मोठी महामारी एका दुष्काळामुळे या रोमपाद महाराजांच्या राज्यात पडली होती. आणि ते सांगतात हे कशामुळे झालं? रोमपाद महाराजांकडनं एक चूक झाली, तशीच छोटीशी चूक, पण जिचे परिणाम खूप मोठे झाले. रोमपाद महाराजांनी एकदा खूप मोठा यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञासाठी त्यांनी अनेक ब्राह्मणांना त्यांच्या राज्यात बोलवलं होतं, वेगवेगळ्या राज्यांमधून. आणि यज्ञ झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती रोमपाद महाराजांनी सर्व ब्राह्मणांना, सर्व अमात्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती दान दक्षिणा देण्याचा कार्यक्रम केला. आणि अनेक गायी आणि धन, सोनं, नाणं, हिरे, मोती, अनेक गोष्टी सर्व या अमात्यांना आणि ब्राह्मणांना दान दिल्या. आणि एका अतिशय प्रतिभावान अशा ब्राह्मणाला दान देत असताना रोमपाद महाराजांनी एक थैली, अतिशय मौल्यवान अशा हिऱ्यांनी भरलेली एक थैली उचलली, आणि ते त्या ब्राह्मणाला दान देत असताना त्यांची नजर त्या थैलीत पडली. आणि त्या थैलीमध्ये एक अतिशय छोटासा पण खूप मौल्यवान हिरा, ज्याची किंमत अनेक सुवर्ण मोहरांमध्ये असेल, असा एक हिरा त्यांना दिसला. आणि रोमपाद महाराजांच्या मनात एक छोटासा विचार आला की हा हिरा घेऊन हा ब्राह्मण काय करणार? हा हिरा त्याला विकताही नाही येणार, हे विकत घेण्याची सुद्धा कोणाची कुवत नाही, एवढा मौल्यवान हिरा आहे. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणाला ह्याचा काय उपयोग म्हणून तो हिरा बाजूला काढला, आणि त्याच्या जागी दुसरा एक मोठा हिरा तिथे टाकला, आणि ती थैली त्या ब्राह्मणाला दान दिली. पण त्या ब्राह्मणाला समजलं की ह्यांनी माझ्या दक्षिणेमधला एक हिरा बाजूला काढलेला आहे. आणि त्या ब्राह्मणाने रोमपाद महाराजांसमोर एक घोषणा केली की तुम्ही अशा प्रकारे ब्राह्मणांचा अपमान केला. अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहतो अनेक ठिकाणी. नृग महाराजांच्या ठिकाणी अशीच गोष्ट घडली होती. ज्यांची कथा आहे त्या श्रीमद भागवतामध्ये. त्यांना शेवटी एका पालीचा जन्म घ्यावा लागला, एका सरड्याचा जन्म त्यांना घ्यावा लागला. तर त्यांचे असंच झालं होतं. त्यांनी एकदा ब्राह्मणांना दान दिलं. हजारो गायी ब्राह्मणांना दान करत होते ते. एक एक ब्राह्मणाला 1000 गायी, ह्याला 1000 गायी, ह्याला 4000 गायी, अशा प्रकारे दान करत होते अनेक गायींचं. आणि दान करत असताना एका ब्राह्मणाला दिलेली गाय चुकून त्या कळपामधनं एक गाय ह्या कळपात आली, आणि ह्या गायीचं पुन्हा एकदा दान करण्यात आलं दुसऱ्या ब्राह्मणाला. आणि त्या ब्राह्मणांना समजलं की इकडची गाय इकडे गेलेली. हा ब्राह्मण म्हणू लागला माझी इकडची गाय मला परत हवी आहे, की माझी गाय मला मिळालेलं दान आहे. तिकडचा ब्राह्मण म्हणू लागला नाही, पण आता ही दान तुम्ही मला दिलेली ही गाय आहे. मग नृग राजा म्हणाला माफ करा, दोघांना अजून 1000 गाय देतो. पण ते म्हणले मला माझीच गाय पाहिजे, मला जी गाय दिली होती तीच मला परत हवी आहे. आणि मग नृग महाराजांना समजेना काय करायचं. आणि त्यानंतर त्यांना ब्राह्मणांद्वारे शाप मिळाला, आणि मग त्यांना एका सरड्याचं रूप घ्यावं लागलं. पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं त्यांच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला. अशाच प्रकारे काहीशी घटना रोमपाद महाराजांच्या ठिकाणी घडली. आणि त्या ब्राह्मणांनी तिथे घोषणा केली की यानंतर तुमच्या राज्यात अंग देशामध्ये कोणीही ब्राह्मण येऊन यज्ञ करणार नाही. जो ब्राह्मण यज्ञ करेल त्याचं ब्राह्मणत्व नष्ट होऊन जाईल. अशा प्रकारे घोषणा करून चिडून ते ब्राह्मण, जे महान ब्राह्मण होते, निघून गेले तिथनं. आणि इतर सर्व ब्राह्मणही अंग देशाला सोडून निघून गेले. आणि तिथे यज्ञ करण्यासाठी कोणी नाही. आणि यज्ञ नाही तर पर्जन्य नाही, भगवद्गीतेत सांगितले. आणि त्रेतायुगामध्ये युगधर्म आहे यज्ञ. सत्ययुगाचा युगधर्म आहे ध्यान, भगवंतांवरती ध्यान करणे, भगवंतांच्या रूपावरती ध्यान करणे. त्रेतायुगामध्ये युगधर्म आहे यज्ञ करणे. मखा कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तद् हरिकीर्तनात. कलियुगात हरिकीर्तनात ने जे फळ मिळेल ते द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगात अर्चना विधी करून, भगवंतांच्या विग्रहांची अर्चना करून. आणि त्रेतायुगात यज्ञ. आणि जेव्हा यज्ञ होत नाही, कलियुगासाठी हरिनाम कीर्तन यज्ञ आहे. आजही कलियुगात पाऊस पडतोय कारण जगभरात भगवंतांचे भक्त हरिनामाचं कीर्तन करतायत. ज्या क्षणी कीर्तन थांबेल भगवंतांचं, त्या क्षणी महाभयानक दुष्काळ पडेल पृथ्वीवरती.
पाऊस पडतोय हे आपलं काय म्हणतात त्याला भाग्य आहे. कलियुग असून पाऊस पडतोय, आपल्याला अचंबित झालं पाहिजे. पण अशी वेळ येणार आहे जेव्हा पाण्यासाठी युद्ध होतील. कारण यज्ञ नाही केला जाणार, जो कलियुगाचा यज्ञ, यज्ञानाम जप यज्ञोस्वी भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. अन्नात भवन्ति भूतानि, सर्व जीवात्म्यांसाठी काय गरजेचं आहे? अन्न. अन्न आपण फॅक्टरीमध्ये नाही बनवू शकत. गहू, तांदूळ, भाजीपाला, दूध, फळं ह्या गोष्टी कुठल्याही फॅक्टरीमध्ये बनवता येत नाहीत. फूड प्रोड्युसिंग इंडस्ट्री असं काहीही अस्तित्वात नाही आहे. एकच फूड प्रोड्युसिंग इंडस्ट्री, ती म्हणजे भगवान विष्णूंची इंडस्ट्री. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल कदाचित, बट देर इज नथिंग कॉल्ड ॲज फूड प्रोड्युसिंग इंडस्ट्री. फक्त भगवंतांच्या कृपेने धान्य उगतं, फळभाज्या उगतात आणि आपल्या सर्वांना अन्न मिळतं. अन्नात भवन्ति भूतानि, अन्नांमुळे सर्व जग चाललंय. पर्जन्यात अन्न संभव, आणि अन्न कशामुळे संभव आहे? पर्जन्यामुळे, वृष्टीमुळे. आणि पर्जन्य कसं आहे? यज्ञात भवति पर्जन्यो. जर यज्ञ, त्या युगाचा युगधर्म आहे, तो यज्ञ पालन केला गेला तर यज्ञात भवति पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भव. आणि योग्य कर्मांद्वारे जर यज्ञ केलं गेलं आपापल्या धर्माचं पालन करून त्या युगानुसार, तर यज्ञ घडला जाईल योग्य पद्धतीने. तर अशा प्रकारे शास्त्रांमध्ये वर्णन आहे. आणि यज्ञ थांबल्यामुळे रोमपाद महाराजांच्या राज्यामध्ये दुष्काळ, अकाल, अनेक वर्ष झाले, खूप महाभयंकर परिस्थिती. राजाच्या एका चुकीमुळे संपूर्ण राज्याला कष्ट सोसावे लागतात. हे एका नेत्याचं कार्य आहे. लीडर हा इतका चारित्र्यशील हवाय, जो समाजाला किंवा प्रजेला किंवा एखाद्या कुटुंबाला, अनेक स्तरावरती नेते आहेत, पण तो नेता इतका चारित्र्यवान आणि शुद्ध मनाचा असला पाहिजे की ज्याच्या कार्यामुळे त्याच्या सर्व प्रजेला किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली जे लोक आहेत त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. म्हणून श्रीमद भागवतात म्हटलेलं आहे, गुरुर्न सस्यात् स्वजनो न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सास्यात् दैवं न तत्स्यान्न पतिश्च सस्यान् न मोचयेत् यः समुपेत मृत्युम. न मोचयेत यः समुपेत मृत्युम. जोपर्यंत या मृत्यूतून, या जन्म मृत्यूच्या चक्रामधून एखादा व्यक्ती समोरच्याला वाचवत नाहीये, त्याला मदत करत नाहीये, तोपर्यंत त्या व्यक्तीला गुरुर न सस्यात, गुरु बनण्याचा अधिकार नाही. स्वजनो न सस्यात, स्वजन बनण्याचा अधिकार नाही, किंवा तो खरा गुरु नाही असं म्हटलेलं आहे. तो खरा गुरु नाही, तो खरा स्वजन नाही. पिता न सस्यात, तो खरा पिता नाही. जननी न सास्यात, ती जननी नाही. त्यानंतर दैवम न तस्यात, एखाद्याचं दैवत बनण्याचा त्याला अधिकार नाही. न पतिश्च सस्यात, किंवा त्यांचा प्रोटेक्टर, त्यांचा पालक, पती बनण्याचा अधिकार नाही अशा एका व्यक्तीला. न मोचयेत यः समुपेत मृत्युम. जोपर्यंत त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देऊन त्याला जन्ममृत्यूच्या चक्रातनं सोडवण्याची तुमची शक्ती नाही आहे, तोपर्यंत तुम्ही ह्या प्रकारे एका नेत्याची भूमिका स्वीकारली नाही पाहिजे, शास्त्र सांगतं. त्यामुळे नेत्याचं खूप, नेता म्हणजे असं नाही की इलेक्शनला उभा राहिला तो नेता. नेता म्हणजे एक असा व्यक्ती ज्याच्या मार्गदर्शनाखाली, ज्याच्या अधिपत्याखाली, ज्याच्या संरक्षणाखाली 1, 2, 4, 5, 10, 10 लाख, 2 लाख जे काही असेल ते काही व्यक्ती त्याच्या संरक्षणाखाली आहेत. असा व्यक्ती नेता. त्या स्तरावरती नेता, नयती इति नेता, जो नेतो पुढे. संस्कृत भाषेत नेता शब्दाचा अर्थ नयती, नेणे. जो पुढे नेतो, मार्गदर्शन करतो, समोरचा रस्ता दाखवतो, त्याला म्हणतात नेता. आणि राजा रोमपाद यांचं किती महत्वाचं कर्तव्य, पण त्यांच्या एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण राज्यावरती खूप मोठं संकट ओढवलं. तेच आपण पाहतो दशरथ महाराजांच्या पुढे. आपण पाहू जेव्हा रामचंद्रांना वनवासाला पाठवलं गेलं, दशरथ महाराजांच्या छोट्या चुकीमुळे. जरी रामचंद्र त्यांच्या दृष्टीने म्हणतात की दैवजात दुःखे भरता दोष ना गुणाचा, पराधीना हे जगती पुत्र मानवाचा वगैरे. स्वतः भगवंत आहेत पण मानव रूपात असल्यामुळे अशा प्रकारे त्यांच्यावरती कुठलंही बंधन नाही, कुठलीही कर्म नाहीत त्यांना. त्यांचा भाव आहे तो रामचंद्रांचा आपल्याला शिकवण्यासाठी. आपण पाहू त्याची चर्चा पुढे करण्यात येईल. एका चुकीमुळे अशा घटना घडतात. त्याचप्रमाणे रोमपाद महाराजांच्या राज्यामध्ये अशी घटना घडली आणि सर्व राज्यातील जे संत मंडळी होती, साधू मंडळी होती, त्यांनी रोमपाद महाराजांना सांगितलं की अशा प्रकारे हे ऋष्यशृंग नावाचे एक ऋषी आहेत,
जे इथून काही अंतरावरती अरण्यामध्ये राहत आहेत, त्या ऋषींद्वारे जर आपल्या राज्यामध्ये यज्ञ केला गेला तर आपल्या राज्यात पाऊस पडू शकेल. आणि त्यांनी वर्णन केलं की हे ऋष्यशृंग हे एका अतिशय प्रभावशाली आणि अतिशय कडक अशा स्वभावाच्या एका विभांडक ऋषींचे पुत्र आहेत. काही ठिकाणी त्यांचं नाव मृगी ऋषी सुद्धा दिलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी त्यांना विभांडक ऋषी. अशा विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग आणि त्याची कहाणी तिथे त्या साधूंनी रोमपाद राजाला सांगितली. त्याने सांगितलं की कश्यप मुनींना एक पुत्र झाला, त्यांचं नाव विभांडक. आणि विभांडक हे अतिशय तपस्येमध्ये रुची असणारे, ब्रह्मचारी व्रताचं पालन करणारे, खूप कडक असे ऋषी आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या अधिष्ठानामध्ये, तपस्येमध्ये, तपश्चर्येमध्ये आनंद घेणारे आणि अतिशय कडक असं तापसी जीवन जगणारे असे एक ऋषी म्हणून प्रसिद्ध होते. आणि आपण पाहतो बऱ्याच वेळा एखादे ऋषी मुनी तपस्या करायला लागले, खूप कडक तपश्चर्या करायला लागले की इंद्रदेवांना असुरक्षितता वाटायला लागते की अरे हा माझी जागा हडपण्यासाठी तपश्चर्या करतो, हा तपस्वी होऊन खूप सारं पुण्य प्राप्त करून माझं स्थान हडपण्याचा प्रयत्न करेल, म्हणून इंद्र घाबरून जातात आणि इंद्र अशा प्रकारे अप्सरांना पाठवतात. जसं विश्वामित्र मुनींच्याही बाबतीत झालं होतं. इंद्रदेव वेगवेगळ्या अप्सरांना पाठवून त्यांची तपश्चर्या भंग करवतात असुरक्षिततेमुळे. त्यांना वाटू लागतं हे माझ्यासाठी करतात. जसं पृथू महाराजांची कथा आहे श्रीमद भागवतमध्ये. 99 यज्ञ झाले त्यांच्याकडनं, अश्वमेध यज्ञ, आणि आता 100वा यज्ञ करत आहेत. तेव्हा इंद्र असुरक्षित होऊन, कारण माझं स्थान यांच्यामुळे जाईल, वेगवेगळी रूप घेऊन घोडा चोरण्याचा प्रयत्न करतो. श्रीमद भागवतामध्ये खूप विस्तृत वर्णन आहे. त्यानंतर ब्रह्मदेव येऊन पृथू महाराजांना सांगतात की बास, तुम्ही थांबा. इंद्र हा अजून तेवढा परिपक्व नाही आहे, इमॅच्युअर आहे, पण तुम्ही भगवंतांचे महान भक्त आहेत, तुम्ही थांबा. त्यामुळे पृथू महाराज थांबले यज्ञ करायचं. तर अशाच प्रकारे विभांडक मुनींचं लक्ष विचलित करण्यासाठी इंद्र हा असुरक्षित वाटल्यामुळे त्याने एक काही ठिकाणी स्वर्गातली सांगितले, काही ठिकाणी ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवांना विनंती करून तिथली अतिशय एक सुंदर अप्सरा, तिला विनंती करून तिचं नाव हंसा सांगितलं, काही ठिकाणी हर्षा सांगितलेलं आहे. अशी अप्सरा विभांडक मुनींकडे पाठवण्यात आली आणि विभांडक मुनींकडे जाऊन ती विभांडक मुनी तपश्चर्या करत होती, तिथे जाऊन उभी राहिली आणि खूप सुंदर आवाजामध्ये ती वैदिक मंत्रांचं गान करू लागली. ते ऐकून विभांडक मुनी खूप खुश झाले. ते म्हणाले, हे देवी, तू किती सुंदर पद्धतीने वैदिक मंत्रांचं गान करत आहेस, अति सुंदर. आणि ती म्हणाली अप्सरा की तुम्हाला माझं जर गायन आवडलं असेल तर तुम्ही मला एक वरदान द्याल? तर विभांडक मुनी म्हणाले, अवश्य. आणि ती म्हणाली की मला तुमच्याकडनं पुत्रप्राप्तीची इच्छा आहे आणि तुम्ही महान ब्राह्मण आहात, महान ऋषी आहात, तुम्ही माझ्यासारख्या स्त्रीचं जी इच्छा आहे ती तुम्ही पाडू शकत नाही, ती तुम्ही अपूर्ण करू शकत नाही. तुम्हाला मला पुत्र दिला पाहिजे. आणि तेव्हा विभांडक मुनींनी ध्यान करून सर्व प्रसंग जाणून घेतला. त्यांच्या त्यांच्या योगिक शक्तीने त्यांनी जाणून घेतलं की अशा प्रकारे इंद्राने ही अप्सरा पाठवलेली आहे. आणि तेव्हा विभांडक मुनी अतिशय क्रोधित झाले. ते म्हणाले, ठीक आहे, तुला पुत्र हवाय, पण तू अशा प्रकारे एक छळ कपट करून माझ्याकडे आलेली आहेस, त्यामुळे मी अतिशय नाराज झालेलो आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दिव्य शक्तीने विभांडक मुनींनी त्यांचं वीर्य उत्पन्न करून त्या ठिकाणी त्या अप्सरेला दिलं. ते म्हणाले, हे घे, तुला पुत्र हवाय. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने त्यांचं वीर्य त्या अप्सरेकडे फेकलं आणि ते तिथनं रागाने निघून गेले. तेव्हा त्या अप्सरेला समजेना हे तेजस्वी शक्ती त्या विभांडक मुनींची, ह्याचं काय करायचं आता. तेव्हा ते अतिशय भ्रमित झालेली आणि तिच्या दिव्य शक्तीने त्या अप्सरेनं तिथल्या वनामधल्या एका हरिणीमध्ये, तिच्या गर्भामध्ये विभांडक मुनींची ती शक्ती त्या हरिणीला प्रदान केली आणि तिच्या गर्भामधून एका सुंदर मुलाने जन्म घेतला. आणि त्या हरिणीच्या गर्भातनं जन्म घेतल्यामुळं त्या सुंदर लहान मुलाच्या डोक्यावरती अशी छोटीशी 2 हरणासारखी शिंग होती, म्हणून त्यांचं नाव पडलं श्रृंगी, किंवा त्यांना ऋषी श्रृंग म्हणून ऋष्यशृंग असं नाव त्या छोट्या बालकाचं पडलं.
आणि ती हरिणी त्या बालकाला घेऊन विभांडक मुनींकडे आली, म्हणाली, हे माझा मुलगा आहे पण माझ्यासारखा दिसत नाहीये, कदाचित तुमचा आहे. आणि तेव्हा विभांडक मुनींनी परत एकदा त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे जाणून घेतलं त्या अप्सरेने काय केलं होतं. आणि ते म्हणाले, अरे हा माझा मुलगा आहे. आणि अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. विभांडक मुनी, विभांडक ऋषी, जे ब्रह्मचारी तपस्वी वनामध्ये राहणारे, आणि त्यांना पुत्र प्राप्त झाला. आणि ती हरिणी त्या मुलाला सोडून निघून गेली. ती म्हणाली, मी ह्याचा सांभाळ नाही करू शकत, हा माझ्यासारखा नाहीये, हा तुमचा पुत्र आहे. आणि तेव्हा विभांडक मुनींना समजेना काय करावं. आणि तेव्हा त्यांनी निश्चय केला की मी ह्या मुलाला वाढवेन, ह्याला मोठं करेन, ह्याला महान ऋषी बनवेन, ह्याला महान तपस्वी बनवेन. आणि तेव्हा त्यांना एक प्रसंग आठवला, जेव्हा काही मदतीसाठी ते त्यांच्या जवळच काही अंतरावरती राहणारे त्यांच्या भावाकडे गेले होते विभांडक मुनी. तर तेव्हा त्यांच्या भावाची जी पत्नी होती, तिला विभांडक मुनींचा खूप तिरस्कार असायचा. तिला वाटायचं, अरे हा एवढा तपस्वी ब्रह्मचारी संसारामध्ये रुची नसलेला व्यक्ती, ह्याच्यामुळे माझे पती बिघडतील, माझ्या पतींना संसारात जी गोडी आहे आमच्या संसारात ती निघून जाईल माझ्या पतींना. म्हणून ती स्त्री यांच्यावरती खूप चिडचिड करायची, या विभांडक मुनींची जी वहिनी होती. आणि विभांडक मुनींना जेव्हा पुत्र निर्माण झाला तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं स्मरण झालं. त्यांना अशा प्रकारे अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांच्या वहिनीद्वारे दिली जायची. आणि त्यांचा भाऊही त्यांना काही बोलायचं नाही, म्हणजे त्यांच्या बाजूने बोलायचा, पत्नीच्या बाजूने. त्यामुळे त्यांना अतिशय चिडचिड झाल्याने अशा परिस्थितीमध्ये विभांडक मुनींना एक साक्षात्कार तिथे प्राप्त झाला, ज्याचं वर्णन आहे. हा विभांडक मुनींचा वैयक्तिक साक्षात्कार आहे. ते म्हणतात, एका स्त्री सोबत राहणं या भौतिक जगतामध्ये खूप गुंतागुंतीचं आणि खूप कठीण कार्य आहे. हा विभांडक मुनींचा साक्षात्कार आहे, त्यांचा पर्सनल, जो वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. त्यांना असा साक्षात्कार झाला. भौतिक जगतामध्ये कुणाही सोबत राहणं गुंतागुंतीचं आहे, कठीण आहे. पुरुषासोबत राहणं हे कठीण आहे, गुंतागुंतीचं आहे. असं नाही की फक्त पुरुषाला स्त्री सोबत राहणं गुंतागुंतीचं आहे. दोन मनुष्य आले म्हटल्यावर दोन मन आली, दोन अहंकार आले, दोन इगो आले, बऱ्याच गोष्टी आल्या. पण विभांडक मुनींना खास करून साक्षात्कार झाला की खास करून स्त्री सोबत राहणं फार गुंतागुंतीचं आहे, फार अवघड आहे, आणि ते माझ्याकडनं जमणार नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला, आता मी माझ्या मुलालाही, मी त्याला स्त्रीची सावली त्याच्यावरती पडू देणार नाही. म्हणून त्यांनी असा आश्रम बनवला विभांडक मुनींनी, जिथे कुठल्याही स्त्रीला यायला बंदी होती. मनुष्य स्त्री नाही, मादी प्राण्यांना सुद्धा यायला बंदी होती, असं वर्णन करण्यात आलेलं आहे पूर्णपणे. जिथे फक्त ऋषी मुनी यांना जायला परवानगी होती. आणि त्या विभांडक मुनींनी वचन घेतलं की, काय म्हणतात त्याला, पण घेतलं की माझ्या मुलाला ऋष्यशृंगाला मी या आयुष्यामध्ये काही स्त्रीचा चेहरा पाहू देणार नाही. आणि अशा प्रकारे ते त्यांचे जीवनामध्ये त्यांना ट्रेनिंग देत होते, त्यांच्या मुलाला प्रशिक्षण देत होते त्यांच्या आश्रमामध्ये. आणि असं प्रशिक्षण देत असताना आणि मग रोमपाद महाराज विचार करू लागले की आता हा ऋष्यशृंगाला कसं आणायचं परत इकडे. विभांडक मुनी एवढे कडक आहेत, त्यांना जर समजलं तर आपल्या सर्व राज्य भस्मसात होईल. मग शेवटी काही त्यांच्या राज्यातील काही साधूंच्या आणि काही ब्राह्मणांच्या आदेशावरून किंवा त्यांच्या काय म्हणतात आयडिया किंवा त्यांच्या सल्ल्यावरून त्यांनी त्यांच्या राज्यातील काही खूप सुंदर अशा तरुण स्त्रियांना मुनी वेश धारण करून, जटा वल्कल वगैरे असा वेश धारण करून त्यांना एक टास्क दिली की तुम्ही जाऊन ऋष्यशृंगाला आकर्षित करायचं आणि इकडे घेऊन यायचं अंगदेशामध्ये. आणि ह्या सर्व सुंदर तरुणी अंगदेशातल्या एक खूप मोठं जहाज बनवून, त्याला पर्णकुटीप्रमाणे त्या जहाजाला बनवून नदीमधनं विभांडक मुनींच्या आश्रमांकडे गेले. आणि विभांडक मुनी काही कार्यासाठी बाहेर जायचे, तेव्हा ह्या सर्व ज्या अंगदेशातल्या तरुण ललना होत्या, ज्या अतिशय अशा ऋषीमुनींच्या वेशांमध्ये होत्या, त्या ऋष्यशृंगापाशी गेल्या. आणि ऋष्यशृंगांना त्या अतिशय सुंदर तेजस्वी ते तरुण झाले होते आता ऋष्यशृंग, आणि अतिशय वडिलांना आदर देणारे, खूप चारित्र्यवान, खूप शीलवान असे त्यांचं चारित्र्य, खूप सौम्य आणि समजदार असा स्वभावाचे, सर्वांचं खूप आदरातिथ्य करणारे ऋषींचं मुनींचं. तेव्हा त्यांनी हे सर्व ऋषी पाहिले, त्यांना वाटलं हे वेगळे ऋषी आहेत काहीतरी,
हे वेगळे मुनी आहेत, ह्यांना असे मुनी मी कधी पाहिले नाही माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज, आणि त्यांनी ऋष्यशृंगाला बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा करू लागले. आणि ऋष्यशृंगाने त्यांचं स्वागत केलं. ते म्हणाले, या आमच्या आश्रमामध्ये सर्व मुनींचं स्वागत असो. आणि मुनींना बोलवलं आश्रमामध्ये. विभांडक ऋषी नव्हते तिथे. त्यांना अर्घ्य दिलं, पाद्य दिलं. हे बघा इथे पाय धुवायची जागा, इथे इथे बसा तुम्ही, मी तुम्हाला फळं, कंदमुळं वगैरे देतो. आणि त्यांना फक्त फळं आणि कंदमुळं खायची विभांडक ऋषी आणि त्यांचा पुत्रही ऋष्यशृंग. त्यांना सर्व आदरातिथ्य केलं आणि मग ते ऋषीमुनी अतिशय गोड भाषेत त्याच्याशी बोलू लागले, त्याला स्पर्श करू लागले. आणि मग त्यानंतर ऋष्यशृंगाला त्यांचा सहवास खूप हवाहवासा वाटू लागला. किती सुंदर मुनी आहेत हे, किती छान बोलतात, किती छान त्यांची वागणूक आहे वगैरे वगैरे. आणि मग जाताना त्या सर्व अंगदेशातील ज्या कन्या होत्या त्यांना म्हटलं, हे बघा हे आमच्याकडची फळं आहेत असं म्हणून त्यांना खूप छान मिठाई दिली खायला. मोदक वर्णन आहे रामायणात संस्कृत श्लोकांमध्ये. मोदकम, त्यांना मोदक दिले खायला, लाडू दिले, पेढे दिले. आणि ऋष्यशृंगाला वाटू लागलं की हे त्यांच्या देशातली वेगळी फळं आहेत वेगळ्या झाडावर उगणारी फळं आहेत ही, अशा प्रकारची फळं त्यांच्याकडे बनतात. मग त्यांनी ते खाल्लं आणि त्यांना खूप आवडली. किती सुंदर फळं तुमच्या राज्यात मिळतात, हे मुनी तुमचं राज्य खूप छान असणार असं म्हणत ते निघून गेले. ते म्हणाले आम्ही उद्या परत येऊ. आणि त्यानंतर जसे ते मुनी रूपातील त्या कन्या निघून गेल्या, ऋष्यशृंग अतिशय अस्वस्थ झाले. त्यांना त्यांचा विरह जाणवू लागला. कुठे गेले ते का इथं नाही आहेत. आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांना शोधत शोधत ऋष्यशृंग त्यांच्या मागे गेले आणि त्यांना परत भेटले ते मुनी सर्व. आणि ते म्हणाले की मला तुमचा सहवास खूप आवडायला लागला. अशा प्रकारे 1-2-4 दिवस गेले आणि मग ते ऋषीमुनी त्यांना आलिंगन देऊ लागले, त्यांच्याशी बोलू लागले. आणि ऋष्यशृंगाला पूर्णपणे त्यांच्या कचाट्यामध्ये घेऊन एक दिवस ते म्हणाले, तुम्ही काय येत नाही आमच्या आश्रमामध्ये, आमचा पण खूप सुंदर आश्रम आहे, जवळच आहे. आणि मग ऋष्यशृंग वडिलांना न सांगता त्या मुनींसोबत, त्या कन्यांसोबत त्यांच्या आश्रमात गेला. आणि ते आश्रम म्हणजे एक मोठं जहाज होतं, त्याच्यावर पर्णकुटीसारखं बनवलं होतं. त्याच्यामध्ये त्याला घेऊन गेले आणि ते जहाज नदीतनं अंग देशामध्ये गेलं. आणि ऋष्यशृंगांना म्हणाले, चला बाहेर आहे आमच्या राज्यात, तुम्हाला आमचं राज्य दाखवतो. आणि ज्या क्षणी ऋष्यशृंगांसारख्या पवित्र व्यक्तीने त्या अंगदेशाच्या राज्यात पाय ठेवला, त्याच क्षणी धो 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 पाऊस अंगदेशामध्ये पडू लागला. आणि रोमपाद राजा खूप खुश झाले आणि त्यांनी त्यांचा स्वागत केलं. आणि मग ते विचार करू लागले की आता विभांडक मुनींना जर हे समजलं की त्यांचा पुत्र अशा प्रकारे इथं आलेला आहे आणि या कन्यांद्वारे त्याला आपण हे केलं, त्यांना त्यांचा कोप, त्यांचा राग कसा सहन करायचा. म्हणून सर्व साधूंनी त्यांना सल्ला दिला की तुमची जी कन्या आहे शांता, दशरथ महाराजांची कन्या, तिचा विवाह तुम्ही ऋष्यशृंगासोबत लावा, म्हणजे विभांडक मुनी त्यांच्या, आणि त्याला राजा बनवा तुमच्या नंतर. त्यामुळे विभांडक मुनी तुमच्या राज्यावरती त्यांचा कोप होणार नाही, कारण तुम्हाला असाही पुत्र नाहीये. त्यांनी त्याप्रमाणे केलं. आणि मग नंतर विभांडक मुनी आले आणि ते म्हणाले, अरे देवा, कोपित नाही झाले ते त्यांच्यावरती, पण त्यांनी स्वीकार केला की मी एवढा प्रयत्न केला, पण भगवंतांची जी शक्ती आहे ती खूप शक्तिमान आहे, शक्तिशाली आहे भगवंतांची भौतिक शक्ती. आणि अशा प्रकारे ऋष्यशृंग हा रोमपाद महाराजांचा जावई बनला आणि अंगदेशाचे भावी राजा ऋष्यशृंग बनले. आणि अशी कहाणी सांगून झाल्यानंतर सुमंत्र दशरथ राजांना म्हणाले की आता या ऋष्यशृंगांना बोलवलं पाहिजे. जसं सनत कुमारांनी सांगितलंय, ऋष्यशृंगांनी जर यज्ञ केला तर तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. दशरथ महाराजांनी लगेच रोमपाद महाराजांना निरोप पाठवला आणि त्यांना कळवलं की अशी एक भविष्यवाणी सनत कुमारांनी केली होती आणि तुमचे जावई ऋष्यशृंग आणि आपली कन्या शांता यांना तुम्ही कृपया इथे पाठवा आणि त्यांच्याद्वारे जर यज्ञ झाला तर भगवंतांच्या कृपेने मला पुत्र प्राप्ती होईल. आणि त्यानंतर ऋष्यशृंग आणि शांता दोघेही अयोध्येला आले. आणि ऋष्यशृंगांच्या मार्गदर्शनाखाली आणि वशिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली तिथे अश्वमेध यज्ञ आणि त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ हे 2 यज्ञ करण्यात आले. आणि अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञाची फळं प्राप्त करण्यासाठी जसे देवी देवता येतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले. आणि ब्रह्मदेवांनी प्रार्थना करून भगवान विष्णूंना तिथे प्रकट होण्यासाठी प्रार्थना केली. आणि भगवान विष्णू स्वयं अश्वमेध यज्ञामध्ये प्रकट झाले. आणि त्यांना सर्व देवी देवतांनी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली की हे भगवान, हा रावण आणि त्याचे सर्व सहकारी यांनी पृथ्वीवरती उच्छाद मांडलेला आहे, तुम्ही आता या धरातलावर प्रकट व्हा तुमच्या रूपामध्ये आणि या रावणाचा नायनाट करा. आणि अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णू त्या यज्ञामध्ये प्रकट झालेले म्हणाले की मी स्वतः माझ्या 4 रूपांमध्ये आता प्रकट होईन आणि मी स्वतः या रावणाचा वध करेन.
आणि तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या कुळांमध्ये प्रकट व्हा माझी मदत करण्यासाठी. तेव्हा ब्रह्मदेवांनी सर्व देवतांना आदेश केला की तुमच्या तुमच्या शक्तींद्वारे तुम्ही सर्वजण वानर कुळामध्ये जन्म घ्यायला सुरुवात करा. आणि अशा प्रकारे वेगवेगळे देवता, जसं इंद्राद्वारे सुग्रीवाचा जन्म झाला आणि वायूद्वारे हनुमंताचा जन्म झाला, अशा प्रकारे वेगवेगळे देवी देवता त्यांच्या त्यांच्या शक्तींद्वारे वानर कुळामध्ये प्रकट होऊ लागले. आणि त्यानंतर ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेने विष्णू तिथनं अंतर्धान झाले. आणि त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर वैकुंठ लोकातून एक विष्णुदूत, अतिशय सुंदर निळसर, एक गडद निळ्या रंगाचे चतुर्भुज रूपी एक विष्णुदूत त्या पुत्रकामेष्टी यज्ञात प्रकट झाला. आणि त्याने ती खिरीने भरलेलं एक पात्र ऋष्यशृंगांकडे प्रदान केलं, जे मुख्य ब्राह्मण होते यज्ञातले. आणि तेव्हा ऋष्यशृंगाने ते दशरथ राजांकडे दिलं आणि ते म्हणाले, यांचे 4 भाग करून तुमच्या 3 राण्यांना प्रदान करा. मग त्याचे 4 भाग करून 1 भाग कौशल्येला, 2 भाग सुमित्रेला आणि 1 भाग कैकेयीला, अशा प्रकारे दशरथ महाराजांनी 3 राण्यांना ते 4 भाग करून ती खीर जी प्रसाद रूपी मिळाली होती ती दिली. आणि त्याच क्षणी त्या खिरीचं आस्वादन केल्यानंतर त्याच क्षणी 3ही राण्यांना त्यांच्या गर्भामध्ये भगवान विष्णू प्रकट झाल्याचा साक्षात्कार झाला. आणि त्या क्षणी त्यांची गर्भधारणा झाली आणि त्या अतिशय तेजस्वी आणि सुंदर अशा दिसू लागल्या 3ही राण्या दशरथ महाराजांच्या. आणि त्यानंतर चैत्र शुद्ध नवमी रोजी श्री रामचंद्रांचा जन्म झाला. श्री रामचंद्र भगवान की जय. आणि त्यानंतर काही दिवसांनी कैकेयी यांच्या गर्भातून भरताचा जन्म झाला. आणि त्यानंतर काही दिवसांनी सुमित्रेच्या गर्भातून 2 पुत्रांचा जन्म झाला, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि अशा प्रकारे या 4ही बंधूंचा जन्म झाला. आणि खूप प्रसन्नतेचं, आनंदाचं वातावरण अयोध्येमध्ये निर्माण झालं. सर्वजण खूप मोठा जल्लोष करू लागले, खूप मोठ्या उत्सवाचं वातावरण तिथे निर्माण झालं. आणि दशरथ महाराज यांच्याहून अनेक पटीनं अयोध्यावासी सुद्धा या सर्व 4 पुत्रांवरती प्रेम करू लागले. दशरथ महाराज हे पिता होते, पण पित्या एवढाच प्रेम राज्यातील सर्व लोक, सर्व रहिवासी या 4ही पुत्रांवर करू लागले. आणि खास करून प्रभू रामचंद्र, जे सर्वात मोठे बंधू होते, कौशल्याचे पुत्र, त्यांच्यावरती संपूर्ण अयोध्यावासी त्यांच्या सुंदर प्रेमळ चरित्रामुळे आणि त्यांच्या अतिशय परिपक्व अशा वागण्यामुळे त्यांच्यावरती सर्व अयोध्यावासी स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करू लागले. आणि अयोध्येमध्ये सुद्धा दशरथ महाराजांच्या दुःखामुळे जे दुःख पसरलं होतं त्याचा पूर्णपणे नायनाट झाला. आणि शास्त्रांमध्ये वर्णन आहे की भगवंतांचे जे 4 विस्तार रूप आहेत, ज्याचा आपण दुपारी चर्चा केली होती, की बलरामांपासून जे 4 विस्तार होतात, त्यानंतर संकर्षणांपासून नारायण होतात, त्यानंतर परत 4 विस्तार होतात, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. तर या 4 विस्तारातून हे 4 बंधू प्रकट झाले. 4ही भगवान विष्णूंचे विस्तार स्वरूप आहेत, जीवतत्व नाहीत, विष्णू तत्व आहेत, भगवंत स्वतः आहेत त्यांच्या वेगळ्या रूपांमध्ये. तर वासुदेव हे स्वतः रामचंद्रांच्या रूपात प्रकट झाले. संकर्षण जे आदि गुरु आहेत ते लक्ष्मणांच्या रूपात प्रकट झाले. त्यानंतर प्रद्युम्न भरत यांच्या रूपामध्ये आणि अनिरुद्ध शत्रुघ्नच्या रूपाने प्रकट झाले. आणि संपूर्ण राज्यामध्ये खूप सुंदर वातावरण, उत्साहाचं वातावरण. आणि दशरथ महाराज खूप मोठ्या प्रमाणावरती दान, धर्म, दक्षिणा आदी कार्य त्यांनी प्रारंभ केली. राम आणि लक्ष्मण नेहमी सोबत असायचे, त्यांना कोणीही वेगळं करू शकत नव्हतं. रामाच्या सावलीप्रमाणे लक्ष्मण सोबत असायचा आणि भरताच्या सावलीप्रमाणे शत्रुघ्न त्यांच्या सोबत असायचा. नेहमी एकमेकांसोबत, कधी एकमेकांची संगत त्या दोघांनी सोडली नाही. आणि प्रत्येक पित्याला ही एक काळजी असते की माझे पुत्र त्यांनी एकमेकांशी भांडलं नाही पाहिजे आज किंवा पुढे जाऊन. पण दशरथ महाराजांना असं कधी थोडं सुद्धा वाटलं नाही. त्यांनी पाहिलं की त्यांचे 4ही पुत्र एकमेकांवरती एवढं प्रेम करतात, एवढ्या सामंजस्याने राहतात. कारण आपण पाहतो या जगामध्ये जसे पुत्र लहान असतात तोपर्यंत थोडंफार खेळीमेळीचं वातावरण असतं, पण मोठे व्हायला लागल्यावरती खास करून त्यांची लग्न झाल्यानंतर आपण पाहतो मोठे मोठे उद्योगपतींच्या घरामध्ये आपण किस्से पाहिलेले आहेत. अशा प्रकारे भाऊ भाऊ एकमेकाच्या जीवावर उठतायत, भाऊ एकमेकांची भांडणं करतायत, कोर्टामध्ये केस लढतायत, सख्खे भाऊ एकाच पित्या आणि आईचे मुलं
हे एकमेकांविरुद्ध लढतायत, भांडणं करतायत. अनेक उदाहरण आपण पाहतो. रामायणातही उदाहरण आहेत. जसं सुग्रीव आणि वालीचं उदाहरण आहे. त्यानंतर विभीषण आणि रावणाचं उदाहरण आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की भावाभावांमध्ये सुद्धा गोष्टी जमत नाहीत, त्यांची भांडण होतात. आणि प्रत्येक पित्याला ही भीती असते, खास करून ज्यांना 2 मुलं आहेत, बंधू आहेत, त्यांना भीती असते की या 2 मुलांमध्ये पुढे जाऊन वितुष्ट निर्माण नाही झालं पाहिजे, भांडण नाही झालं पाहिजे. पण दशरथ महाराजांना पूर्ण खात्री होती की ज्याप्रमाणे अतिशय चारित्र्यवान आणि परिपक्व पद्धतीने हे 4 बंधू वर्तन करत होते, त्यातनं हे सावत्र सख्खे नाहीत. फक्त शत्रुघ्न आणि लक्ष्मण सख्खे भाऊ आहेत, बाकी तर सगळेजण सावत्र एकमेकांसाठी. त्यामुळे दशरथ महाराजांना ही चिंता होती, पण तसा प्रसंग कधीही आला नाही. त्यांना त्याची खात्री होती. जेव्हा प्रभू रामचंद्र 16 वर्षांचे होते, अरे बापरे, 9:22 झाले. ठीक आहे, आपण 9:30 पर्यंत 7-8 मिनिटात देखू, बघू कुठपर्यंत जाते. ठीक आहे, 9:30 पर्यंत चर्चा झाली तर हा चालतंय. ओके. प्रभू रामचंद्र जेव्हा 16 वर्षांचे झाले तेव्हा तोपर्यंत ते अनेक शास्त्रांमध्ये, आध्यात्मिक शास्त्रांमध्ये, शस्त्रविद्येमध्ये, नीतिशास्त्रांमध्ये, राज्यकारभारामध्ये, अनेक प्रकारच्या विद्यांमध्ये दशरथ महाराजांनी त्यांच्या पुत्रांना पूर्णपणे निपुण केलं होतं. आणि जेव्हा रामचंद्र 16 वर्षांचे झाले तेव्हा दशरथ महाराजांच्या राज्यामध्ये विश्वामित्र मुनी प्रकट झाले. त्यांचं आगमन झालं आणि दशरथ महाराज खूप खुश झाले विश्वामित्र मुनींना पाहून. आणि काही दिवसांपूर्वी विश्वामित्र मुनींनी हिमालय सोडून ते हिमालयाच्या खाली येऊन अयोध्येच्या जवळ एका ठिकाणी वनामध्ये त्यांनी काही ब्राह्मणांसोबत यज्ञ आरंभले होते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. आणि त्याच्यासाठीच एक मदतीचं विनंती घेऊन विश्वामित्र मुनी तिथे आले होते. आणि दशरथ महाराजांनी खूप नम्रतेनं, खूप उत्साहानं विश्वामित्र मुनींचं स्वागत केलं. स्वतःचं राजसिंहासन त्यांना बसवण्यासाठी दिलं, त्यांना तिथं बसवलं, त्यांचे चरण त्यांचं प्रक्षालन केलं आणि त्यानंतर त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करून त्यांना योग्य ते अन्न पदार्थ त्यांना तिथे देऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं दान धर्म दक्षिणा करून त्यांचं स्वागत करून त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, हे मुनिवर्य विश्वामित्र मुनी, मी तुमची कशा प्रकारे सेवा करू शकतो. आणि अशा प्रकारे खूप सुंदर त्यांचं स्वागत झाल्यानंतर विश्वामित्र म्हणाले, मला तुमची एक मदत हवी आहे. दशरथ म्हणाले, काही मदत मागा तुम्ही, मी तुम्हाला तुमची जी इच्छा आहे त्या प्रकारे सेवा करायला तयार. ही दशरथ महाराजांची जी उत्स्फूर्तता आहे सेवा करण्याची आणि वचन देण्याची, त्याचे काही परिणाम नंतर आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांची भावना आहे ती सेवा करण्याची, खूप अतिशय सुंदर अशी भावना. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जे म्हणाल ती मी सेवा द्यायला तयार. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, खरंच दिलेल्या वचनाला मागे नाही ना फिरणार. दशरथ महाराज म्हणाले, नाही, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. तुम्हाला दिलेलं वचन मी पार पाडणार. तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी तुमची सर्व प्रकारे मदत करायला तयार आहे. आणि मग विश्वामित्र म्हणून म्हणाले की मी अशा प्रकारे इथे हिमालयापासून दूर आलेलो आहे, तुमच्या राज्याच्या जवळच आलेलो आहे, वनामध्ये मी यज्ञ करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथे 2 खूप महाभयानक राक्षस आहेत, मारीच आणि सुबाहू, आणि ते माझ्या यज्ञांमध्ये येऊन खूप वितुष्ट निर्माण करतात, खूप त्रास देत आहेत. जेव्हा आम्ही यज्ञ करायला बसतो, यज्ञ आता पूर्ण होणार, तेव्हा हे 2 राक्षस त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हवेमध्ये येऊन ते वर्ण अतिशय घाणेरड्या गोष्टी, मल मूत्र रक्त, त्यानंतर पस, जो पू आहे, अशा प्रकारच्या घाणेरड्या वस्तू त्या सर्व वर्ण यज्ञकुंडांमध्ये आणि सर्व आमच्या अंगावरती फेकतात आणि पूर्ण सर्व यज्ञाचा नायनाट करतात, सर्व नष्ट करतात आणि मग तिथनं पळून जातात. आणि बऱ्याच वेळा अनेक ब्राह्मणांना, ऋषींना सुद्धा ते मारतात. त्यामुळे या दोन्ही राक्षसांच्या त्रासाला मी कंटाळलेलो आहे. त्यामुळे या दोन्ही राक्षसांना मारण्यासाठी, त्यांचा नायनाट करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुमचा पुत्र रामचंद्र ह्याला तुम्ही माझ्यासोबत पाठवा वनामध्ये, आणि त्याच्याद्वारे या 2 राक्षसांचा वध होईल आणि मग मी रामचंद्रांना परत तुमच्या राज्यामध्ये घेऊन येईन. जसं ते ऐकलं तसं दशरथ महाराजांना चक्कर आली आणि ते पूर्णपणे त्यांची चेतना हरवून गेली. ते बेशुद्ध होऊन पडले. काही काळानंतर ते शुद्धीवरती आले आणि त्यांना तो विचार सहन होईना की प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या मुलापासून त्यांना
दूर केलं जाणार त्यांच्या मुलाला, आणि दूर जाणार ही एक गोष्ट, आणि अशा महाभयानक राक्षसांना राम कसं काय म्हणणार? म्हणजे रामाचे अजून शिक्षण पूर्ण नाही झालं, त्यांना अजून शस्त्रविद्येमध्ये पारंगत नाही करण्यात आलं. ती कोवळी मुलं आहेत माझी 16 वर्षांची, आणि मी रामाला कसं काय तुमच्यासोबत पाठवू? आणि विश्वामित्र मुनी काहीशे क्रोधित होऊन म्हणाले की मारीच आणि सुबाहू यांचा नायनाट करणं फार गरजेचं आहे, आणि रामचंद्र ते करू शकतात, कारण मारीच आणि सुबाहू हे रावणाचे सहकारी आहेत. त्यांचा संबंध रावणाशी आहे, आणि खरा त्रास रावण देतोय. आणि जेव्हा यांचा नायनाट होईल त्यानंतर काही दिवसांनी रावणाचाही नायनाट होईल, पण आधी यांचा दोघांचा नायनाट केला पाहिजे. जेव्हा दशरथांना समजलं की हे रावणाशी संबंधित आहे, तेव्हा तर त्यांना अजून खूप दुःख झालं. ते म्हणाले, रावणाला तर मी सुद्धा काही करू शकत नाही. ते म्हणाले, तुम्हाला आधी ते म्हणाले होते की तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्वतः येतो, माझी खूप मोठी अक्षौहिणी सेना घेऊन मी तिथे येतो वनामध्ये, आणि मी त्या 2 राक्षसांना मारतो. पण विश्वामित्र म्हणाले, नाही, मला तुमचा पुत्र राम हवाय. जेव्हा त्यांना समजलं की रावणाशी त्यांचा संबंध आहे, तेव्हा दशरथ म्हणाले, तर मीही काही करू शकत नाही. मी किती मोठी सेना घेऊन आलो तरी मी रावणाला तोंड देऊ शकत नाही. रावण हा खूप महाभयानक शक्तिशाली दुष्ट असा राक्षस आहे. त्यामुळे तुम्ही कृपया अशी विनंती करू नका. मी रामाला देऊ नाही शकत. राम माझा खूप प्रिय आहे. मला खूप त्रास होईल वगैरे वगैरे. आणि विश्वामित्र खूप चिडले आणि खूप ते क्रोधित झाले, आणि ते काही बोलणार तेवढ्यात वसिष्ठ मुनी दशरथांकडे गेले आणि म्हणाले, हे दशरथ महाराज, तुम्ही शब्द दिलेला आहे, तुमच्या शब्दाला तुम्ही मागे फिरू नका आता, आणि तुम्ही माझं ऐका. ही भगवंतांची इच्छा आहे, कारण विश्वामित्र मुनी माझी त्यांची जुनी ओळख आहे. कथा माहिती असेल आपल्याला, विश्वामित्र मुनी आणि वसिष्ठ मुनींचं खूप मोठं भांडण झालं. ती कथा नंतर रामायणात येते. जेव्हा रामचंद्र मिथिलेला पोहोचतात विश्वामित्र मुनींसोबत, तेव्हा तिथे गौतम ऋषींचा पुत्र ही विश्वामित्र मुनींची कथा सांगतो सर्वांना. तिथे विश्वामित्र मुनींसमोरच सांगतो कशा प्रकारे विश्वामित्र मुनी हे पूर्वी राजे होते एक, आणि त्यांचं वशिष्ठांशी भांडण झालं. वशिष्ठांची कामधेनू त्यांना हवी होती, आणि मग वशिष्ठांद्वारे त्यांचा पराभव झाल्यानंतर, लॉंग स्टोरी कटिंग शॉर्ट, खूप सुंदर कहाणी आहे ती, कशा प्रकारे विश्वामित्र मुनी हे विश्वामित्र मुनी बनले. आणि मग पराभव झाल्यानंतर विश्वामित्र मुनी समजलं की माझ्या राजशक्तीपेक्षा, माझ्या क्षात्र तेजापेक्षा यांचं ब्रह्मतेज खूप महान आहे. म्हणून विश्वामित्र राजाने विचार केला की मलाही ब्रह्मर्षी बनायचंय, मलाही राजा बनायचंय. आणि असा विचार करत असताना विश्वामित्र मुनींनी खूप महान अशी तपस्या केली, आणि ती मोडली गेली अप्सरांद्वारे, रंभा आणि मेनकेद्वारे. पण तरीही विश्वामित्र मुनी शेवटी ब्रह्मर्षी बनले. म्हणजे ती त्रिशंकूची कथा आहे, ती वेगळी कथा आहे, ती रामायणात आहे, त्याचं वर्णन इथं आपण करणार नाही. मग विश्वामित्र मुनी अशा प्रकारे क्रोधित झाल्यानंतर वशिष्ठ मुनी म्हणाले की त्यांना पाठवा. विश्वामित्र मुनींकडे खूप सुंदर शस्त्र, अस्त्र आणि विद्या आहेत, मंत्र आहेत. ते रामचंद्रांना या सर्व विद्यांमध्ये पारंगत करतील, आणि त्यांचा आशीर्वाद रामचंद्रांना मिळेल, आणि रामचंद्रांना काही होणार नाहीये. ते स्वतः भगवान विष्णू आहेत. विसरलात तुम्ही? तेव्हा दशरथ महाराज त्यांचं प्रेम पुत्रापटी, जसं वृंदावनामध्ये नंद यशोदा यांना काही घेणं देणं नव्हतं भगवान कृष्ण कोण आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत का विष्णू आहेत का कोण आहेत, हा आमचा लाला आहे, हा आमचा कृष्ण आहे. आमचा वात्सल्य प्रेम एवढं उत्कट आहे त्यांच्या हृदयामध्ये की भगवंतांचं भगवत काय म्हणतात त्याला, भगवत्व, काय म्हणतात, भगवत्ता, भगवानची भगवत्ता, त्यांचं ऐश्वर्य त्या वात्सल्य प्रेमामुळे झाकलं जातं पूर्णपणे. तसंच दशरथ महाराजांचं झालं. आणि वसिष्ठ मुनी म्हणाले त्यांना काही होणार नाहीये, रामचंद्रांना तुम्ही विश्वामित्रांसोबत पाठवा, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं शिक्षण त्यांना प्राप्त होईल, खूप मोठी कृपा विश्वामित्र मुनींची प्राप्त होईल. मग दशरथ महाराज तयार झाले. ते म्हणाले रामचंद्रांसोबत लक्ष्मणही तुमच्यासोबत येईल, कारण ते दोघे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत. आणि मग दशरथ महाराजांनी रामचंद्र आणि लक्ष्मण यांना आज्ञा दिली की विश्वामित्र मुनींना तुमच्या पित्याप्रमाणे वागवा, आणि त्यांच्या सोबत राहा, त्यांच्या आज्ञांचं पालन करा, आणि त्यांची हृदयाने पूर्णपणे शक्तीने सेवा करा, आणि परत तुम्ही त्यांच्यासोबत अयोध्येला कार्य संपादन करून परत या. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा निरोप दशरथ महाराजांनी घेतला, आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांसोबत त्यांच्या सिद्धाश्रम या आश्रमाकडे जाण्यास निघाले. हरे कृष्ण. माझा विचार होता आज मंथरा कैकेयीच्या सीन पर्यंत जाऊन प्रभू रामचंद्रांचा वनवास आज घडवून आणायचा, पण तो वनवास उद्या होईल. आज वेळ कमी पडल्यामुळे प्रभू रामचंद्र उद्या वनवासाला जातील.
तर उद्या आपण विश्वामित्र मुनींची यात्रा थोडक्यात पूर्ण करून भगवान रामचंद्र आणि सीतेचा विवाह पहिला एक 15-20 मिनिटात झटपट पूर्ण करून आपण प्रभू रामचंद्रांना उद्या लवकरात लवकर वनवास यात्रेसाठी पाठवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या पुढची कथा आपण उद्या चर्चा करण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्णा. बराच उशीर झाले, 9:30 वाजले. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण अतिशय उत्साहाने इथे आलात. कोणाला काही प्रश्न आहेत का? ओके, ते चॅट मध्ये काही प्रश्न आहेत. पण ऋषींनी तिला का शिक्षा दिली? कोणाला शिक्षा दिली? इंद्रदेवांनी पाठवलं होतं ना तिला. ओके, विभांडक मुनी, विभांडक ऋषींनी, की स्वतःहून नव्हती आली, मग तिला का शिक्षा? तिला काही शिक्षा नाही मिळाली, ती निघून गेली तिथनं. तिला जे त्यांनी शक्ती तिच्यावरती दिली, वीर्य त्यांचं तिला दिलं आणि ती त्या हरिणीमध्ये तिच्या दिव्य शक्तीने तिने स्थापित केलं आणि ती निघून गेली तिथनं. तिला शिक्षा नाही मिळाली. शिक्षा नाही, तिचा वर का क्रोधित झाले त्यांना माहित होतं की ते इंद्रांनी केलं आहे. बऱ्याच वेळा इतरांनी केलेलं असतं, पण समोर जो व्यक्ती त्याच्यावरती तुम्ही क्रोध, म्हणून तिला काही शिक्षा नाही दिली, तिला शाप वगैरे नाही दिला त्यांनी, ती निघून गेली तिथनं. तर अशा प्रकारे विभांडक मुनींनी अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करू शकता, कुणाला प्रश्न विचारा. द्वापार युगात लिहिणे नव्हते तर रामायण आपल्याला कसे कळाले? हो, द्वापार युग हे तर रामायण झालेलं आहे 24व्या द्वापार युगामध्ये, म्हणजे 24वे जे दिव्य युग होतं तिथल्या त्रेतायुगामध्ये झालेलं आहे. त्यानंतर तिथलं कलियुग आलं, सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग हे असतं दरवेळी. फक्त या युगामध्ये सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं, मग द्वापार, मग कली. त्यानंतर कलियुग आलं 24व्या सायकल मधलं, मग 25वं अख्खं सायकल गेलं, सत्य, द्वापार, त्रेता, कली. मग 26वं सायकल, 27वं सायकल, मग 28व्या सायकल मध्ये सत्य, त्रेता, द्वापार झालेलं आहे आणि आता कलियुग चालू आहे. त्यामुळे 4 दिव्य युग पूर्वी झालेली प्रभू रामचंद्रांची लीला आहे आणि सर्व युगांमध्ये ही शाब्दिक रूपात कंठस्थ करून गुरु शिष्य परंपरेमध्ये पुढे देत आलेली आणि कलियुगामध्ये ह्या लीला लिहिल्या जातात. दर कलियुगामध्ये व्यासदेव प्रकट होतात आणि त्यांच्याद्वारे सर्व शास्त्र लिहिले जातात. वाल्मिकी मुनी कुठल्या युगात होते? त्या युगामध्ये, 24व्या दिव्य युगामध्ये, त्यातल्या त्रेता युगामध्ये. द्वापार युगात लिहिणे नव्हते तर रामायण आपल्याला कसे कळाले? तेच सांगतोय, गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान आलं आणि कलियुगामध्ये ते लिहिलं गेलं, म्हणजे वाल्मिकी लिखित रामायण. वाल्मिकींनी कधीच रामायण लिहिलं नाही, त्यांनी रामायण हे रचलं. पूर्वीच्या युगांमध्ये लिहायची गरज नव्हती. आणि आता सुद्धा तुम्ही पाहाल, तुम्ही म्हणताय हे लिहिलेलं, मला लिहिलेल्या गोष्टीवर विश्वास आहे. अरे पण आपण जे लिहिलेलं वाचतो ते वाल्मिकींनी लिहिलेला कागद नाही येतो. जरी त्यांनी लिहिलं असतं, 2 करोड वर्ष होऊन गेलेत रामायण, त्यांनी जरी लिहिलं असतं तरी ते वाल्मिकींनी लिहिलेला कागद नाहीये. आज जरी आपण तुकारामांची गाथा वाचतो किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचतो, त्यांनी लिहिलेलं नाहीये स्वतःच्या हस्ताक्षरात. तुम्ही कागदावर जरी विश्वास ठेवायचा म्हटलं तरी कागदालाही 300-400 वर्षांचंच आयुष्य आहे. त्यानंतर त्या कागदाला परत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हाताने लिहावं लागतं. जसं पूर्वीच्या काळी जे मुखोद्गत व्हायचं ते तुम्ही कागदावर करताय, फरक एवढाच आहे. ते त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये लिहायचे, ते आपण फक्त कागदावर लिहितोय. हा मूर्खपणा आहे समजणं आपल्याला, की असं वाटणं की कागदावर लिहिलं म्हणजे ते खूप बोनाफाईड आहे बाबा. ते कागदावर सुद्धा 300 वर्षांपूर्वी लिहिलं गेलंय. 300 वर्षांच्या आधीचा कागद अस्तित्वातच नाहीये, 400 वर्षांच्या आधीचा. कागदालाही एक आयुष्य आहे ना. काळाच्या प्रभावाने सर्व नष्ट होतं. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध हो. त्यामुळे म्हणून हे महत्वाचं आहे की हे जे ज्ञान आहे हे गुरु शिष्य परंपरेमध्ये एका पिढीतनं दुसऱ्या पिढीतच जातं. तुम्ही असं नाही मला मूळ वेद अरे मूळ वेद जरी तुला पाहिजे असले बाबा, तरी ते मूळ वेद सुद्धा कोणीतरी लिहिले ना नंतर. ते मूळ म्हणजे मूळ तेव्हाचं, मला ही जी मनोवृत्ती आहे ना आपली, ती बदलली गेली पाहिजे. कारण हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेमध्येच येतं. त्यामुळे प्रामाणिक गुरु शिष्य परंपरा असणं, जे 4 संप्रदाय आहेत, श्री, ब्रह्म, रुद्र आणि कुमार संप्रदाय, त्यांच्यामध्ये हे ज्ञान येणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे अशा संकुचित संकल्पनेमध्ये आपण नाही जगलं पाहिजे. जे लिखित आहे त्याच्यावरच आमचा विश्वास आहे. लिहिलेलं सुद्धा कोणतरी लिहिलेलं आहे, पण ते ज्ञान जसंच्या तसं गुरु शिष्य परंपरेमध्ये प्रकट झालेलं आहे आणि ते आपल्याला असं म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये की फलेन परिचयते. जेव्हा त्या ज्ञानाचं आपण आचरण करू, त्यातनं जे फल प्राप्त होते ते शास्त्रानुसार होतंय का नाही याचं आपण अवलोकन केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला समजेल की हे प्रामाणिक ज्ञान आहे. जसं श्रील प्रभुपाद म्हणाले, त्यांना प्रश्न विचारला गेला, तुम्ही ती भगवद्गीता लिहिली, तुमची टीका भगवद्गीतेवरचे भाष्य ते जशी आहे तशी
मग काय बाकीच्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केलेलं काही योग्य नाहीये का? श्रील प्रभुपाद म्हणाले नाही, अनेक योग्य भाष्य उपलब्ध आहेत, पण गीतेत भगवंताने दिलेला संदेश कुठलीही भेसळ न करता, मला असं वाटतं म्हणून किंवा त्याला तसं वाटतं म्हणून त्याच्यामध्ये काही गोष्टी न ऍड करता जशीच्या तशी तुम्ही प्रेझेंट केली, तर अर्जुनाचं जे झालं ते प्रत्येकाचं झालं पाहिजे. अर्जुन हा पहिला श्रोता आहे भगवद्गीतेचा. मग अर्जुनाच्या हृदयात भगवद्गीता ऐकून जे परिवर्तन झालं, अर्जुन भगवंतांचा निस्सीम भक्त बनला, प्रिय भक्त बनला, हे जे परिवर्तन आहे ते प्रत्येकाच्या हृदयात झालं पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद म्हणाले, ही जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता ॲज इट इज जशी आहे तशी ती वाचून जगभरातील लोक, अमेरिका, इंग्लंड, चायना, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, न्यूझीलंड, तुम्ही देशाचं नाव घ्या, तिथले लोक हरे कृष्ण महामंत्राचा जप करतायत. आज रशियामध्ये भारताहून जास्त भक्त आहेत हरे कृष्ण संस्थेमध्ये. ते 4 नियमांचं पालन करतायत. मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही. पुरुष धोती आणि कुर्ता घालतायत, जो भारताचा वैदिक संस्कृती आहे. स्त्रिया तिथल्या साडी घालतायत, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतायत, रोज 16 माळांचा जप करतायत, घरामध्ये राधा कृष्ण सीताराम यांची पूजा करतायत. आणि आपल्याहून जास्त भारतीय तिथले भक्त आहेत. जरी ते पाश्चात्य संस्कृतीमध्ये जन्मले असले, म्लेच्छ यवन परिवारामध्ये जन्मले असले, तरी त्यांचं हृदयाचं परिवर्तन, आणि हेच आपल्याला शास्त्र शिकवतं. तुम्ही जन्म नाही पाहिला पाहिजे, तुम्ही हृदयातलं परिवर्तन पाहिलं पाहिजे. त्याच्या हृदयात किती परिवर्तन झालेलं आहे. आणि हे जादू श्रील प्रभुपादांनी करून दाखवली की जगभरामध्ये 108हून जास्त राधाकृष्ण मंदिरं वयाच्या 17व्या वर्षापासून 82व्या वर्षापर्यंत 14 वेळा जगभ्रमण करून स्थापन केली. आणि हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे प्रभू रामचंद्रांच्या, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा प्रसार जगभरात करण्यामध्ये. त्यामुळे ही गुरु शिष्य परंपरेमधले जे आचार्य प्रकट होतात त्यांच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करून त्यांच्या कृपेने आपण भगवंतांच्या लीला आणि त्यांचं तत्व, आपलं अस्तित्व त्यांच्या सेवकाच्या रूपामध्ये एक आत्मा म्हणून भगवंतांचा अंश, ममैव अंशो जीवलोके आपण समजू शकतो तत्वतः योग्य पद्धतीने. त्यामुळे अशा प्रकारे जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेमध्ये प्राप्त केलं जातं. अशा ज्ञानाद्वारे हृदय परिवर्तन होईल. बाकी ज्ञान फक्त शुष्क ज्ञान राहील, आर्म चेअर फिलॉसॉफर ज्याला म्हणतात. त्याच्या हृदयामध्ये काही परिवर्तन होणार नाही, त्याचं जीवन बदलणार नाही, पण तो नुसता मोठ्या मोठ्या बाता मारत राहील जीवनामध्ये. ते उपयोगाचं नाही. हृदय परिवर्तन झालं पाहिजे. अजून प्रश्न आहेत कोणाचे काही? प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी एक प्रश्न आहे मला. काल आपण सांगितलंय की वेदवती आणि अनरण्य राजांनी रावणाला शाप दिलाय की आमच्या कुलामध्ये एक राजा जन्माला येईल आणि तो तुझा नाश करेल. बरोबर. पण एक अशी पण कथा ऐकली की ब्रह्म देवांचे 4 पुत्र ते ज्यावेळेस विष्णूंकडे दर्शनाला जातात त्यावेळेस जय विजय त्यांना सांगतात की नको, आता त्यांची विश्रांतीची वेळ आहे आणि आता ही वेळ नाही आहे तुम्हाला त्यांना भेटायची. त्यांना मज्जाव करतात आणि ते चतुर्कुमारांना ते आवडत नाही आणि ते जय विजयला शाप देतात की तुम्ही मृत्यू लोकात जाल आणि तुम्ही रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्म घ्याल. तर अशी पण एक कथा ऐकली. हो, श्रीमद भागवतामध्ये विस्तृत स्वरूपात ही कथा आहे. 4 कुमार आणि जय विजय यांचं चर्चा. जेव्हा 4 कुमार जे ब्रह्मवादी होते, जे ब्रह्म साक्षात्कारी होते, जे ब्रह्म परमात्मा भगवान, जे 4 स्तर आहेत आध्यात्मिक परम सत्याच्या साक्षात्काराचे, त्यातलं ब्रह्म ज्योती हे जे स्तर आहेत ते ब्रह्मज्ञानी होते, ब्रह्म साक्षात्कारी होते. जेव्हा वैकुंठ लोकात गेले भगवंतांच्या दर्शनासाठी, तेव्हा त्यांचे द्वारपाल जय विजय यांनी त्यांना अडवलं. त्यांनी मज्जाव केला. ते म्हणाले तुम्हाला आज जाण्यास परवानगी नाही कारण तुम्ही ब्रह्म साक्षात्कारी आहात. तेव्हा चतुष्कुमार ब्रह्मदेवांचे पुत्र त्यांनी शाप दिला जय विजयांना की तुम्हाला 3 जीवन हे राक्षसाचे या मृत्यू लोकात जन्म घ्यावे लागतील. तेव्हा तिथे विष्णू प्रकट झाले आणि चतुष्कुमारांना खूप आश्चर्य झालं विष्णूंना पाहून. तुम्ही ते पेंटिंग पाहाल, खूप सुंदर. चतुष्कुमार विष्णूंचं जे दिव्य शरीर आहे त्याचं अवलोकन करतात. अरे हे तर सच्चिदानंद विग्रह आहेत. आम्हाला वाटत होतं की ब्रह्म हेच परम सत्य आहे, जो प्रकाश आध्यात्मिक जगतात नाही तोच परम सत्य आहे, पण हे तर व्यक्तिस्वरूप आध्यात्मिक व्यक्ती आहेत. आणि त्यांना तिथे भगवान विष्णूंचं ज्ञान झालं, पण त्यांनी शाप दिला होता. मग भगवान विष्णू येऊन त्यांचं तिथे सामंजस्य करतात. पण दोन्ही भक्त आहेत, चतुष्कुमारही भक्त आहेत आणि जय विजयही भक्त आहेत. आणि भगवान विष्णू म्हणतात की माझ्या इच्छेनं हा शाप दिला गेलेला आहे आणि माझी इच्छा आहे की वीर्य रस अनुभवायची. आणि अशा प्रकारे सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या 2 भावांच्या रूपात जय विजय जन्म घेतात. त्यानंतर त्रेतायुगामध्ये
रावण आणि कुंभकर्ण या रूपात जन्म घेतात आणि त्यानंतर आता 28व्या दिव्य युगामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात तेव्हा जय विजय शिशुपाल आणि दंतवक्र या दोघांच्या रूपांमध्ये जन्म घेतात आणि तिथे भगवान श्रीकृष्ण त्यांचा वध करून त्यांचा उद्धार होतो. तर या लीलेचंही वर्णन आहे श्रीमद भागवतात. पण जरी ते जय विजय असले, भगवंतांचे द्वारपाल असले, तरी जेव्हा ते येतात प्रकट होतात तेव्हा ते अतिशय क्रूर आणि निर्घृण असं एक चारित्र्य प्रकट करतात आणि त्यातनं आपण शिकलं पाहिजे. आपण असं नाही विचार केला पाहिजे हे तर जय विजयच, अरे पण तो रावण आहे, दुष्ट आहे. जरी भगवंतांची लीला असली तरी त्यातनं आपण शिकणं महत्वाचं आहे की आपण कसं नाही वागलं पाहिजे. नाही तर तसं म्हटलं तर आपणही सगळे शुद्ध भक्त आहोत भगवंतांचे पोटेन्शियली. आपण सर्वजण भगवंतांचे भक्त आहोत आत्मारूपाने, पण आपल्यावरती आवरण आहे मग मी शुद्ध भक्तच आहे. नाही, आत्ता आपण शुद्ध भक्त नाही आहोत. आपलं स्वरूप आहे भगवंतांचे भक्त, भगवंतांचे दास. त्याच्यावरती आवरण चढलेलं आहे, आपण त्या भौतिक बंधनामध्ये अडकलेलो आहे. त्यामुळे हो, ती कथाही बरोबर आहे. जेव्हा आपण त्या कथेतनं शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. ती भगवंतांची लीला आपल्याला काय शिकवते याच्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. ठीक आहे.